कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला कुंडली पंढरीनाथ महाराज की जय, महाराज की जय, चिंतन श्री गुरुदेव सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्री पांडुरंग महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु माने बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सब संत की जय। ते महाराजांना लाव तिकडे। ज्ञानेश्वरी हाल चालेल ना? असा टिकला नाही थोड़ा क्रॉस झाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वस्व वेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी दोजी। आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे आदरणीय हरिभक्तपरायण रमेश महाराज काठे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्व साधक एकत्र जमलेलो आहोत। आणि त्यांच्या कार्याचा एकंदरीत आपण आढावा घेतला तर ते सातत्याने या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत आहे आणि हेच कार्य आपल्याला संतांनी सांगितले की नाही आम्हा हेची करणे कामं वाढविणे नाम आणि ते त्यांनी वसा हातात घेतलेला आहे। असे आपले हरिभक्तपरायण आदरणीय रमेश झिपरू काठे महाराज यांच्या घरी आपण इथे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जमलेलो आहोत। आणि आपण सर्व इथे साधक मंडळी आहोत। अजून त्यांची बरीचशी पाहुणी मंडळी आलेली नाहीत पण थोड्या वेळात ती येतील। बघा इथे ज्ञानोबाला काय सांगतात, अध्याय दुसरा आहे
दुसऱ्या अध्यायामधली आपल्याला ओळी क्रमांक आहे 238. आपण आपले संत बस आहे की नाही, संत महात्मे आपल्याला काय सांगतात ते आपण बघूया. काय सांगतात बघा. जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी, तैसे सद्बुद्धी थेकुटी मानू नये. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आहे आणि या ज्ञानाची ईश्वरी आहे आणि ह्या संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ईश्वरी ज्ञान आहे. पण ते लोकांच्या लक्षात येत नाही. का तर लोक साधनानिष्ठ नाही, आपल्या महाराजांसारखी साधनानिष्ठ नाही, अनुग्रहित नाहीत. आणि म्हणून त्यांना जे ईश्वरी ज्ञान आहे ते त्यांना कळायला जड जातो. कारण अनुग्रहाच्या माध्यमातून सगळ्या प्रक्रिया होतात. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी. जसं काय आपली छोटासा दीपक आहे, पण त्याला आपण जर प्रज्वलित केला तर अखंड घरामध्ये काय करतो महाराज, उजेड देतो. सगळ्यांना उजेड देतो की नाही. घरभर अगदी उजेड होऊन जातो, प्रकाशित होऊन जातो. तसं सद्बुद्धी थेकुटी मानू नये. तसे आपल्या हरिभक्त पारायण आदरणीय रमेश महाराज काठे यांना थोडीशी का होईना पण सद्बुद्धी त्यांना देवाने दिली. आणि त्या सद्बुद्धीवर आपण सर्व काही एकत्र आलेलो आहोत. जी सद्बुद्धी त्यांना भगवंताने दिलेली आहे आणि त्या सद्बुद्धीचा आपण पुरेपूर वापर करून घेऊन भगवंताच्या चरणाशी एकरूप व्हायला पाहिजे. कारण ह्याच जन्मामध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन व्हायला पाहिजे. आपले सच्चिदानंद सद्गुरू ब्रह्मलीन पांडुरंग देवीकर बाबा यांचे आपण सगळे सत्शिष्य आहोत. प्रत्येकाला त्याने अनुग्रहित केलं, ध्यानाला बसवलं आणि ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान दिलं. डोंबिवलीमध्ये आपल्याला ह्या हरिनामाचं किंवा अनुग्रहाचं रोपटं कुठंच लावलेलं नव्हतं. पण आपल्याला संजय फलतडे हरिभक्त पारायण गुरुवर्या यांची भेट आणि त्यांच्याने माझी भेट झाली दुकानामध्ये. ते माझे जुने दोस्त होते. पण त्यांच्या भेटीतूनच आपल्याला हे सगळं ज्ञान मिळालं. ज्यावेळेला मी तिथे जायला लागलो त्यावेळेला त्यांना मी अनेक प्रकारचा त्रास दिला प्रश्न विचारून. आणि त्याला साक्षी आपले हरिभक्त पारायण मावी महाराज आहेत. खूप त्रास दिला त्यांना मी. आणि त्या तसे आपल्या दुकानाचे मालक पण इथे आहेत हरिभक्त पारायण सुनील महाराज. आणि त्यांनी तर आपल्याला एवढा सपोर्ट केलं महाराज, दुकानात कोणी उभं पण राहून देऊ शकत नाही कारण तिथे धंदा होता त्यांचा. पण त्यांनाही आवड लागली. जसे माझे चरण त्या दुकानाला लागले तसे सगळ्यांची म्हणजे एकामागून एक सगळे साधक वाढत गेले. घोंगडीवाले आले अचानक तिथे पंढरीचे पांडुरंग आणि त्यांना पण हे कळत नाही आम्ही काय बोलतो ते. पण त्यांनी पण काही दिवसांनी बाबांचा अनुग्रह घेतला आणि अनुग्रहाच्या माध्यमातून हे ज्ञान होतं बरं का. अनुग्रहाची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला बाबांनी दिली. अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान. आपणच ब्रह्म आहोत. ब्रह्म दिशे उघडे, जगामध्ये ब्रह्म उघड आहे हो. पण आपल्याला ती ज्ञानदृष्टी नाहीये, ज्ञानचक्षु नाही आपल्याकडे. आणि ते ज्ञानचक्षु आपल्याला ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा यांनी सगळ्यांना दिलं. मी स्वतः दुकानात जायचो आणि एका 2-2, 4-4 माणसांना घेऊन बाबाकडे जायचो. 2-2 तास बाबा आपल्याला निरूपण द्यायचे, प्रवचन द्यायचे. आणि त्या बरं तिथे गेल्यानंतर जराही अहंकार नाही बरं का. आमच्या कोणाचकडे अहंकार नव्हता कारण बाबांची तेवढी शक्ती होती. गेलो की तिथं आम्ही नतमस्तक होणार आणि 2-2 तास आम्ही काय करायचो महाराज, निरूपण ऐकायचो.
ध्यानाला बसवायचे आम्हाला. आणि मला सांगायचे, बाबुल महाराज तुम्ही आता इथनं गेले की जेवढे लोक मलगंगामध्ये येतील आपल्या सुनील महाराजांच्या दुकानामध्ये, त्यांना सगळ्यांना काय करा, ध्यानाला बसवा. आणि जे ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं आहे त्याचं पूर्णपणे स्पष्टीकरण प्रत्येकाला करून द्या. कारण एकमेव ग्रंथ असा आहे ज्ञानेश्वरी का त्या आपल्याला तारू शकतो. जनाबाई बोलली की नाही, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या, दगडाला पण ज्ञान सांगितलंय. पण अशी ज्ञानेश्वरी आमच्या हातामध्ये कधी आली ज्या वेळेला आम्ही बाबांचा अनुग्रह घेतला त्यावेळेला आली. त्याच्या आधी आमच्याकडे नव्हती. म्हणजे जेवढं आमचं आयुष्य मागचं गेलं ते फुकट गेलं असं म्हणता येणार नाही, पण बाबांनी ते सार्थकी लावलं. म्हणजे एवढ्या स्पीडमध्ये आपण आलो, एवढ्या स्पीडमध्ये धावका आम्ही आले, आपल्याला अनुग्रह झालं म्हणून. अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान, आपणच परब्रह्म आहोत. अनुग्रह तो ऐसा खरी भ्रमाचा निराश, सगळं भ्रम घालून टाकला बाबाने. अज्ञानाचा नाश, अज्ञान ताबडतोब घालून टाकला, तात्काळची. परंतु येथे पाहिजे अधिकारी. येड्यागाबाळाचं काम नव्हतं. अधिकारी पुरुष भेटले म्हणून आमचं अज्ञान गेलं. येड्यागाबाळाचं काम नाही महाराज हे. ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान होतो. आपल्या हरिभक्त परायण आदरणीय रमेश महाराज काठे यांच्या दुकानात मी गेलो आणि त्यांना हे ज्ञान मी सांगितलं. त्यांनी पटदिशी काय केलं, महाराज आम्हाला अनुग्रह घ्यायचं म्हणतो. म्हणजे आमची भेट जी झाली हे सगळं कार्य करण्यासाठी झालेली आहे. भगवंतांनी भेट करून दिली. तर बाबांनो तुम्हाला हे कार्य करायचं आहे. तुम्हाला रमेश महाराजांनी दोघांना कार्य करून घ्यायचं. रमेश महाराजांनी त्यावेळेला सांगितलं, बघ महाराज तुम्ही एक काम करा, तुम्ही आपल्या ग्रुपला तर कराच, पण आपले जेवढे जात भाई असतील या एरियामध्ये त्या सगळ्यांना ज्ञान देण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष बाबाकडनं अधिकार घ्या. त्यांनी त्यावेळेला 2018 साली मला सजेशन दिला. मी म्हटलं नको, कशाला पाहिजे, पण बाबाच बरोबर लागले. बाबा म्हणतो तुम्ही घ्या, अधिकार घेऊन टाका बाबा. आणि त्यांनी फटाफट सगळे अभ्यास दिली. त्याप्रमाणे मी अभ्यास करत गेलो. दुकानात यायचो आम्ही लोक सगळे, ध्यानाला बसवते. माने महाराज होते त्यावेळेला. त्याच्यानंतर घोंगडीवाले आले, जे सुनील महाराज तर होतेच. त्याच्यानंतर इंगवली महाराज आले, हे सगळे महाराज आले. रमेश आपले गणेश महाराज तर किती वेळा यायचे दुकानात, त्यांना मी किती समजून सांगायचो, पण शेवटला तेही आले, शरण आले बरं का. म्हणून त्यांनी काय सांगितलं, जो होई माझा अनन्य शरण, अनन्य भावने गुरुला शरण जायला पाहिजे हो. शरण म्हणजे कुठे जायचं असतं, गुरुला शरण गेलं तर. आणि गुरुच्या ठिकाणी आपण गुरुच्या ठिकाणी ठेवता भाव सहजच भेटे देव. पण गुरुचरणावर ज्याचा भाव नसेल त्याला आयुष्यात कधीच परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. जैशी दीपकलिका धाकुटी परी बहु तेजाते प्रगटी. असं दीपकलिका म्हणजे छोटासा दीप आपण कुठे लावला, बाबांकडे जाऊन प्रत्येकाच्या पिंडामध्ये ती दीपकलिका लावली बाबांनी अनुग्रहाच्या माध्यमातून. बहु तेजाते प्रगटी म्हणजे जसं तेज एवढा झाला की बघा, एकाचा 2, 2चे 4, कितीतरी साधक घडले आपल्याकडनं. आज पुण्याला कामशेतला गेलो तर कितीतरी साधक पडलेत तिथे आपले. घुमडीला आम्ही घेऊन जातो. काय महाराज चुकीचं आहे का? बरोबर बोलतो ना. बोल्ले महाराज होते, बोल्ले महाराज पण गेले आता. तर ही सद्बुद्धी आहे. दुर्लभ चराचरी सद्वासना. चराचरामध्ये दुर्लभ ही सद्वासना, आणि ती सद्वासना कोणाकडे आली? आपले हरिभक्त परायण आदरणीय रमेश महाराज यांच्याकडे आली. आणि त्यांनी मला पूर्णपणे सहकार्य केलं बरं का. जेव्हा जेव्हा आम्ही फोन लावला तेव्हा यायचे ध्यानाला दुकानामध्ये. असं करत करत एकाला 2, दुसऱ्याला 2, दुसऱ्याला 3, तिसऱ्याला 4, असं करत करत एका सहाय्य करू. अवघे जर सुपंथ, हा सुपंथ जो आहे हा पंथ आम्ही धरून ठेवला. आणि केवळ ही जी इमारत उभी राहिलेली परमार्थाची, ती केवळ आपल्या आदरणीय हरिभक्त परायण रमेश महाराज यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. प्रत्येकाला ते समजून सांगतात, प्रत्येकाला समजून सांगतात, बाबांना असं करू नका. का? कारण त्यांना एक ती भगवंतांनी दिलेली सद्बुद्धी आहे. आणि ती सद्बुद्धीच आपल्याला, सद्बुद्धी ते थेकटी मानू नये. काय सांगितलंय? सद्बुद्धी लहान समजू नका बरं का.
जशी दीपकलिका छोटी आहे पण ती सगळे प्रकाशित करते, तशी सद्बुद्धी लहान नाही आहे. सद्बुद्धीच माणसाला परमात्मा तत्वाकडे पोचवते. आणि जर सद्बुद्धी नसेल माणसाकडे, म्हणून सगळ्या गोष्टीला कारण काय आहे तर सद्बुद्धी. आणि ती सद्बुद्धी आपल्याला देणारे पांडुरंग देवप्रभू आपल्या जीवनात आले, म्हणून आपल्याला हे सगळं ज्ञान मिळालं. आता पुढे काय सांग, पार्था भोवती परी अपेक्षी जे विचार सुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. अर्जुना, जे ज्ञान आहे ते अनेक प्रकारे हिची इच्छा करतात. ह्या ज्ञानासाठी मोठे मोठे ज्ञानी लोक, पंडित लोक इच्छा करतात, पण त्यांना पण हे ज्ञान प्राप्त होत नाही. बघा काय सांगतात महाराज, ज्ञानोबाला सांगतात आपल्या समोर की मोठे मोठे पंडित आहेत आणि म्हणून केलेले होय का पंडित शहाणा अनेक नाही माझ्या मनात जाणे भक्तीचा जिवाळा तोची ज्ञानाचा दैवाचा पुतळा येईल. बघा तोच दैववान सांगितलंय. आणि तसे दैववान भले कोणाला वाचता येत नसेल, ज्यांनी ग्रंथ वाचले नाही तरी चालेल, ज्यांनी पांडित्य मिळवलेलं आहे, अशा माणसाचं काहीच काम नाही ते सांगितलंय. काम कोणाचं आहे, फक्त गुरुचरणी ठेविता भाव सहजची भेटे देव. ते संतांची बोल आहेत आणि ते का खोटे आहेत का मला सांगा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे हरीशी गाती, पण ते हरीला नेलं ती हो. आता एक तुम्हाला सांगतो बघा, ज्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कोणाच्या माध्यमातून निघाली, भगवंताच्या श्वासातून घोरण्यातून निघालेली आहेत. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. मग भगवंताच्या घोरण्यातून जर एवढं ज्ञान तयार झालं तर भगवंताला आपण जर आपलंसं केलं तर आपल्याला किती ज्ञान होईल. 4 वेद 6 शास्त्र बाजूला ठेवा, भगवंतालाच शरण जा. म्हणून जो होई माझा अनन्य शरण त्याचेच निवारिणी जन्म मरण. या लागे शरण्या त्या शरण्या मीच एक भगवंत सांगतो. बघा बोट वर करून सांगतो, मला शरण या, बाकी कोणाला शरण जाऊ नका, भगवंताला शरण या. कारण भगवंताकडे ते ज्ञान आहे. बहुत जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. आणि मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाशी अनुभवाला सांगतात. अनुभवाला आलं का नाही, आपल्याला आलं असेल तर ठीक आहे, आपली गुरुंनी दिलेले ज्ञान आपल्यामध्ये प्रगट झालं, गुरुची आपल्याला कृपा झाली असं समजायला हरकत नाही. पण ज्यांना झालं नाही त्यांचा गुरुवर निष्ठा नाही असं समजायचं. गुरुचरणी ठेविता भाव सहजची भेटे देव. पार्था बहुता परी बहुती परी बरे अपेक्षी जे विचार सुरी ते जे दुर्लभ चराचरी सद्वासना ही चराचरामध्ये दुर्लभ आहे. आणि अशी दुर्लभ असणारी सद्वासना कोणाकडे आली तर सगळ्यात पहिल्यांदा आमचे हरिभक्तपरायण आदरणीय रमेश महाराज. बघा ना, आज सगळ्यांपासून अलिप्त आहेत आपल्या समाजामध्ये. सगळ्यांपासून अलिप्त राहणे सोपं काम नाही. आमच्या आगरी समाजामध्ये या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहून परमार्थ करणे ही एवढी सोपी गोष्ट नाही. यांना पण अनुभव आहे प्रदीप महाराजांना. ही साधी गोष्ट नाही आहे, साधी गोष्ट नाही. आपण ज्या समाजामध्ये राहतो, खाणारे पिणारे लोक आहेत, मजा करणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये राहून आपण आपली उपासना चालू ठेवणं हे साधं काम नाही. आणि भगवंतांनी काय केलंय, हेच करायला सांगितले, आम्हा हेची करणे कामं वीज वाढवून येणं. वीज वाढवता यायला पाहिजे. काय मंगेश महाराज बरोबर आहे ना. बघा आता किती वर्ष झाली मंगेश महाराजांना कोणीही वळत नाही या मार्गाला. का वळत नाही तर त्यांचा पुण्याचा साठा नाही. बहुत जन्माचं पुण्य जोडे. किती जन्माचं पुण्य सांगितले, बहुत जन्माचं म्हणजे आपण संख्या करू शकत नाही, त्याची गणित करू शकत नाही. किती जन्म झाले दातारा, किती जन्म झाले, गणित नाही दातारा, गणित नाही एवढे आपले जन्म झाले. आपण असंख्य योनी भोगलेले आहेत. पण मनुष्य देहाला येऊन आपल्याला दुर्लभ चराचरी सद्वासना दुर्लभ आहे. आणि ते आपल्याला हरिभक्तपरायण आदरणीय रमेश महाराज काठे यांना अनुग्रह केल्यामुळे आपण त्यांना आपले बाबा पांडुरंग देवप्रभू यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे जे काय आम्ही घेतलं ज्ञान. आणि ते मला त्यावेळेलाच बोलले होते की महाराज तुम्ही हे अधिकार घ्या आपल्याला
किती वर्ष झाली? 7 वर्षापूर्वी. 8 वर्ष. 8 बोलले होते ना महाराज तुम्ही दुकानात, बोलले की नाही मला की महाराज तुम्ही घ्या, कारण तुमच्याकडे ते आहे आणि तुम्ही करू शकता. आणि ते आपण केल्यामुळे आज आपल्याला अनेक साधक घडवता येतात. आपल्या पश्चिम विभागामध्ये आपले असे असंख्य साधक तयार व्हायला पाहिजे, अशी त्यांची इच्छा आहे. सगळ्यांनी एकत्र या, एकत्र राहून काम करा. प्रत्येकाने ज्ञान घ्या. घरात बसून ज्ञान होणार नाही. लोकांमध्ये या, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे. सकळ जण सगळ्या लोकांना शहाणे करा. कारण शेवटीला काय माहिती का, येथं वडील जे जे करते तया नामो धर्म ठेवती. वडील म्हणजे काय? संत हो. जे काय वडिलांनी केलंय ते मागची पिढी, त्याच्यानंतरची येणारी पिढी आपला आदर्श ठेवून कार्य करणार आहेत. आपणच आदर्श म्हणून समोर उभं राहिलो नाही तर लोक कशी काय येतील महाराज? मंगेश महाराज येतील का? आदर्श पाहिजे आपला. आपल्यानंतर आपला आदर्श काय? आपल्यानंतर आपण गेले, प्रत्येक माणूस जायला चाललेला आहे, पण आपल्यानंतर आपला आदर्श काय? इंगोरे महाराज आपला आदर्श काय? आपण केलेले सत्कर्मच आहेत ना, बाकी काय? आपण केलेली आध्यात्मिक ज्ञानामध्ये आपण केलेली प्रगती आपल्याला पाठीमागून काय करणार आहे? पाठीमागून आपल्याला आपलं नाव आबाजीत ठेवणार आहे. बरोबर आहे ना? म्हणून काय करायला पाहिजे? प्रत्येकाने जे काय आपलं चाललेलं आहे, जे काय आपली साधना आहे, ती साधना सातत्याने चालू ठेवा. सातत्याने चालू. सकाळी ब्रह्ममुहूर्ता उठा आणि साधन करा. साधन रूपी भक्तीची युक्ती आहे. सप्रेम उपजे माझी भक्ती. युक्तीने चला. साधा आपल्याला संसार करायचा झाला तरी युक्तीने करावा लागतो. पैसा कमावला तरी 2 पैसे जास्त कसे मिळतील आपल्याला, इकडे आपल्याला युक्ती वापरायला लागतो. काय काळे महाराज बरोबर की नाही? युक्ती वापरायला लागतं ना धंद्यामध्ये पण. तसं आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याला युक्ती वापरायला पाहिजे. युक्तीने जायला पाहिजे प्रत्येकाने. आणि दुर्लभ चराचरी साधू वासना आणि साधू वासना प्रत्येकाला येणार होते बरं का. पण सातत्याने आपण जे काय आपल्याला बाबांनी आपल्याला अनुग्रहाचं प्रबोधाचं चिंतन दिलेलं आहे, त्या चिंतनाच्या माध्यमातून सगळं प्राप्त होईल. अनेका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेसू दैव गुणे. अनेक दगडगोटे आहेत सांगतात. अनेका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू. मला सांगा दगड किती आहेत? मला सांगा जगामध्ये सगळी दगड आहेत, पण परीस एखादाच आहे ना महाराज. परीस किती आहे? अगदी एखादाच परीस. तसे आपली एखादेच परीस आपल्याकडे ज्यांच्याकडे आपण बसलोय ते परीसच आहेत महाराज. जे येतात त्यांना सांगता येत डोक्यावर हात ठेवा आणि काय करतात? संत बनवायची ताकद. जगामध्ये तुम्ही पैसा कमवू शकता, सगळं कमवू शकता, पण आध्यात्मिक विचार, आध्यात्मिक ज्ञान हे सांगणारे फार लोक कमी आहेत. मिळणार पण ना आपल्याला. आणि ते आपल्याला आपल्या भाग्यामध्ये आलेलं आहे. म्हणून इहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे, पण परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे शेवटपर्यंत. आता तुम्हाला मी हकीकत सांगतो महाराज, ऐका जरा. आमचे गजानन महाराज होते, अहो त्यांनी अनुग्रह घेतला श्रीपाद बाबाकडून. अंतकाली ना बघाल तर अंतकाली त्यांची अवस्था अशी झाली का सगळ्यांची बोलले अगदी हसत खेळत. आणि नंतर सांगायला लागले श्रीपाद बाबा आले बघा, श्रीपाद बाबा आले बरोबर. महाराज समोर श्रीपाद बाबा त्यांचे आले, डोक्यावर आटवून गेले. तुझ्या विचार करा, ही गुरूंची ताकद आहे महाराज. सगळ्यांची बोलले आणि ध्येय ठेवला बोला समोरासमोर महाराज. श्रद्धा होती तेवढी गुरुवर. अंतकाली कोणी नाही बा संगती. साधूची संगती कशासाठी नेली महाराज? साधूची संगत करा. आपल्याने स्वतःला होणार नाही. साधू धरा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुगी साधू थोर आहे. साधूंचं दर्शन घ्या, साधूंचं विचार घ्या. तर साधू मिळणं कठीण जगामध्ये. खूप बाजार भरले जगामध्ये. आमच्याकडे 20 वर्ष जवळजवळ बाबांची पुण्यतिथी व्हायची, श्रीपाद बाबांची. आणि मला काय माहिती आहे, हे लोक करतात. मी पण असंच जातो, मला पण तेवढं माहीत नव्हतं ना. आणि ज्यावेळेला संजय महाराज मला भेटले, माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही काय करता? तर म्हटलं असं करतो. म्हणतो तुम्ही मान हलवून करू नका, एकदा स्थिर राहा. जो आपल्याला मंत्र दिलाय
प्रबोधाचं चिंतन ते स्थिर करा. आणि मी घरामध्ये बसलो होतो, धाड 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 अंगामध्ये माझ्या. का तर आमच्या घरामध्ये 15 वर्षे उपासना चालायची महाराज. 15 वर्षे मंगळवार शुक्रवार उपासना व्हायची. म्हणजे उपासना म्हणजे ध्यान केंद्र होतं आमच्याकडं. एकच भिंत, फक्त 6 इंचाची भिंत आडवी होती बघा. 6 इंचाची भेद बऱ्याच दिवस मला तसंच ठेवलं. अनुग्रह पण नव्हतं, पण मला प्रगट झालं. ही सगळी कोणाची तुम्ही आहे? घराण्याची पुण्य आहे महाराज. त्याला पुण्य लागतं घराण्याची. काय लागतं त्याला? घराण्याची पुण्य लागतो. पूर्वजांच्या पुण्यापोटी संग्रह असल्या गाठी तरच संतांच्या भेटी. पूर्वजांच्या पुण्यापोटी, पूर्वजांनी पुण्य आपल्याला. कसं एखादा मुलगा आहे, काहीच कष्ट करत नाही महाराज. का? बापाने कमवून ठेवलेला आहे. तसं घराण्याची शिल्लक लागतो, घराण्याची पुण्य लागतो या गोष्टीसाठी. उगाचच आपल्याला प्राप्त होईल अशातली वार्ता नाही, पण तरी पण प्राप्त होईल का? कारण संतांच्या संगतीमध्ये आपण यायला पाहिजे. तो संतांची संगती गेला, तो संतच होऊन ठेवला. इतर जणांशी उपयोगाला कृपारूपाने ऐशी संतांचे महिमान, संत संगे होते ज्ञान. बघा, संतांच्या संगतीत ज्ञान होतं. या सत्संगापरते साधन आणि काही भूमीवर नाही सांगतात. संतांची संगत करा, संत ओळखा. जोपर्यंत आपण संत ओळखत नाही, संत ओळखण्याच्या खुणा आहेत. बोलण्यातून, चालण्यातून सगळे आहे खुणा आहेत. आपणच समजायला पाहिजे त्या. ज्याने त्याने समजून घ्या की संत काय आहेत. आणि म्हणून काय लिहिले? दुर्लभ चराचरी सद्वासना. सद्वासना काय? चराचरामध्ये दुर्लभ आहे. एखाद्या बघा, दगड तुम्हाला खूप मिळतील हो, पण परीस एखादाच मिळेल महाराज. दगडाच्या वृत्तीची खूप लोक भेटतील आपल्याला. दगड आहेत ते सगळे दगड. का? किती बोललं तरी त्यांना कळत नाही महाराज. का कळत नाही? याला कारण हे की त्यांच्याकडे शिल्लक नाही, पुण्यही नाही महाराज. पुण्यही कमी पडतो. म्हणून अनुग्रहाच्या प्रक्रियातून जेवढं आपलं ज्ञान होईल, जेवढं आपल्याला जमेल, तेवढं सातत्याने अनुग्रहातून काय होतं? आपली अंतकरणाची शुद्धी होते. पाहे पा प्रसादाची वाट, घ्यावे धुवून ताट धुटला नाही आणि प्रसाद मागली दे का कोणी सांगा मला? सद्गुरू तरी देतील आपल्याला. मग आपल्याला प्रसाद पाहिजे असेल, आपला भांडा स्वच्छ करायला पाहिजे. अनुग्रहाची क्रिया भरपूर व्हायला पाहिजे. आणि एखादा माणूस गुरुला नाव ठेवत असेल तर त्याचं चूक आहे महाराज. कारण काय? शेवटीला बघा, मी असंही बघितले श्रीपाद बाबांनी डोक्यावर हात ठेवलेली माणसं, पण त्यांना पण ते प्रगट झालं नाही. त्याला कारण काय? त्याला कारण ते साधक आहेत, ते अभ्यास करत नाही. शाळेतला टीचर खूप चांगला शिकवणार आहे आपल्याकडे, 1 नंबर शाळेमध्ये शिकवतो, पण काही दगड पोरं अभ्यासच करत नाही. त्याला काय करावं? अभ्यास करायला पाहिजे. या लागे अर्जुना तो अभ्यासी मध्ये काय सांगितलंय? अभ्यास करून तुम्हाला भेट. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. अर्जुन मला सांगा, त्यावेळेला भगवंत अर्जुन एकत्र जोडलेले होते. अर्जुनाने फक्त असं पाय पकडले असते देवाचे तरी ज्ञान झाला असता. पण भगवंताने काय सांगितले? अरे याला गे अर्जुन होता अभ्यास म्हणजे काय? अभ्यास कर, ध्यान कर. ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान. असं कितीही आपण जरी ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला तरी ते प्रगट होणार नाही. उगाच आपण वरवरच्या बाता मारू आणि आपणच आपल्याला धोक्यात टाकू महाराज. त्याचे कोणाचे काय केले? ज्याचे त्याने अनहित केले हो. आपणच आपला अनहित करतो. म्हणून अभ्यासाकडे सातत्याने लक्ष घाला. आम्ही सगळे साधक आहोत आणि साधक या दशेतून हे सगळं ज्ञान मिळतो. सद्गुरूंच्या चरणावर लोटांगण घाला. त्यांच्या अंतःकरणातून निघालेला जो भाव आहे, त्यांच्या अंतःकरण निघाले जे चैतन्य आहे, ते चैतन्य आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतो. आणि म्हणून 18व्या अध्यायामध्ये जाता सांगितलं, ज्ञानवारांनी काय सांगितलंय की हृदय एक झाले. कोणाबद्दल वाक्य आहे? गुरूंचं आणि शिष्याचं आहे. हृदय एक झाले. हे हृदयचे ते हृदय घातले. ज्या वेळेला आपल्याला गुरूंचा आशीर्वाद मिळेल त्यावेळेला आपल्याला सगळं काही मिळेल बरं का. सगळं काही जगामध्ये जी वस्तू तुम्हाला भेटली ना त्या वस्तू सगळ्या भेटतील. संसारातल्या भेटतील, प्रपंचातल्या भेटतील आणि आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला ओतप्रोत भरून तुमच्यामध्ये बाहेर पडेल. जगामध्ये तुम्हाला काय तो आनंद महाराज, त्या आनंदाला पारावार नाही. आणि आनंद एवढा आहे, आनंद सांगता येणार नाही. आनंद हे सांगण्याची गोष्ट नाही, आनंद अनुभवण्याची गोष्ट आहे.
शांती आहे माणसाकडे, शांती यायला पाहिजे. म्हणून शांती, बाबा नेहमी बोलायचे शांती पडते नाही धर्म. शांती हेच परब्रह्म हो. आपल्याकडे शांती आली की तीच परब्रह्म आहे. कारण जसं जसं म्हणून जवळजवळ करी माझी भक्ती तव तव अविद्या निवृत्ती. जसं जसं आपण ध्यान करणार तसं तसं आपलं अज्ञान बाजूला होईल हो. अविद्या निवृत्ती म्हणजे अविद्यापासून अज्ञानापासून निवृत्त होतो. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती. श्रुती वेदांती आतर्क्य बघा, श्रुतींना वेदांना जे मिळत नाही ते आपल्याला मिळतो. श्रुती वेदांती आतर्क्य. म्हणून समर्थ रामदास म्हणतात न कळे न कळे नेती नेती ऐसे बोल तसे वेदश्रुती. बघा न कळे न कळे नेती नेती म्हणजे कळत नाही कळत नाही कळत नाही असं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे सांगतात. पण ते गुरुच्या सान्निध्यातून आपल्याला सहज प्राप्त होतो. पण गुरु लागली आहे वाटा. गुरु आपल्याला वाट दाखवतात. त्या वाटेमध्ये आपण जायला पाहिजे. गुरुने सांगितलं थांब तर थांबायला पाहिजे. तर पुढे चालत तर चालायला पाहिजे, चालायला पाहिजे. पण हे सगळं जे तंत्र आहे, सगळा जो दोरा आहे तो कोणाच्या हातामध्ये आहे? तो गुरुच्या हातामध्ये. गुरुला कधी पण शरण गेल्यानंतर जे काय सांगतील गुरु ते आपल्या फायद्यासाठी सांगतील. उशिरा खावं ना पण ज्ञान मिळेल प्रत्येकाला. घाई करू नका. घाई केल्याने काय होतं? घाई केल्याने आपलं जे आपल्याकडे आहे त्याचा प्रत्येकाला त्रासच आहे. म्हणून सहज म्हणून दया अंतरी भगवंत आचला राहायला निवांत. तो स्वभाव आहे जे बोलतो ते ब्रह्मनिरूपण. निरूपण कशाला म्हणतात? दया अंतरी भगवंत. भगवंताचं वास्तव्य आपल्या हृदयामध्ये तयार झालं. ते नामस्मरण अखंड चाललं. दया अंतरी भगवंत. ज्याच्या आतमध्ये भगवंताचा वास झाला. वास म्हणजे काय? अनुभव आला. आचला राहायला निवांत. आचल होतो, निवांत होतो, शांत होतो, एकांतात जातो. आणि ही अवस्था आहे. जो एकांतात जायला लागला तो शांत झाला. शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीत अर्थ शोधायला लागला आणि ते आपल्यामध्ये प्रगट करायला लागला. ही गुरुची सल्ली किमी आहे. जो एकांतासाठी तत्पर अधिकारी पाठांतर करतो बरं का. आणि पाठांतर केल्यानंतर काय होतं? प्रत्येक ओळीचा अर्थ मतीतार्थ, मतीमध्ये अर्थ प्रकाशित होतो. प्रकाश कुठे पडतो? पहिल्यांदा मतीमध्ये प्रकाश पडतो. आणि मतीतार्थ आपल्याला श्रीगुरूंच्या सेवेकडे घेऊन जातो आणि श्रीगुरूंचा आशीर्वाद भगवंतापर्यंत पोहोचतो. कोणाचा आशीर्वाद पोहोचवतो आपल्याला? गुरुने दिलेला आशीर्वाद आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतो. आपल्याला स्वतःच्या बळावर गुरुपर्यंत जाता येणार नाही, कोणाला जाता नाही. म्हणून आले देवाजीच्या मनात ते कोणाचे आले. देवाजीच्या मनात आला आणि आपले आदरणीय हरिभक्तपरायण रमेश महाराज यांनी स्वतःहून मला सांगितलं की बाबा मला पण गुरुकडे घेऊन जा आणि मला पण आनंदात राहायचं आहे. आणि अनुग्रह देण्यासाठी आम्ही किती खटपट केली. महाराज देत नव्हते ना आपल्याला. कशी कशी युक्ती लढले आम्ही. ते बोलले मी उठतच नाही तुम्ही दिल्याशिवाय. कुठला पण मंत्र द्या, पण द्या मला. कुठला पण मंत्र द्या, पण मी आता उठणार नाही. मी जिद्दच करून आले म्हणतो. आणि मग काय आता शिष्याची एवढी जिद्द असेल तर गुरुला खाली यायला लागला. देऊन टाकलं त्यानं. आणि त्यांना हे ज्ञान दिल्यामुळे आपण सगळ्या एकत्र आहोत बरं का. नाही तर ही एकी कुठे होत नाही महाराज. सगळीकडे असंच चालले या पंथामध्ये. सगळीकडे असंच चालले. कारण काय? कारण संगती भल्याची संगती धरीना आपणाशी शहाणे करीना. भल्याची संगती धरलं पाहिजे हो. भल्याची म्हणजे संतांची संगती धरलं पाहिजे. आपणा असं शहाणे करीना तो आपला आपण वैरी जाना. आपणच आपले वैरी आहोत. बाहेर जग वैरीला कोणी बरं का. जग आपला वैरी नाही. तो आपला आपण वैरी जाना. स्वहित नेणे म्हणजे स्वहित आपला कशामध्ये आहे? तो गुरूंच्या सेवेमध्ये. गुरुने दिलेली गुरूंची सेवा म्हणजे काय? हातपाय दाबायला गुरु सांगत नाही तुम्हाला. एखादाच कुठे असं थकलेला असेल तर सांगेल. सेवा म्हणजे काय? सेवा काय? की गुरुने दिलेलं जे नाम आहे त्या नामाचं सातत्याने जप करा. गुरुचं समोर मूर्ती ठेवा. गुरुची मूर्ती. आणि गुरुची मूर्ती समोर ठेवून ध्यान करा. गुरुची मूर्ती समोर ठेवलं तर आपल्याला ते ध्यान लागतो. नाही तर आपण असाच ध्यानाला बसतो तर आपण सगळीकडे भडकडीत जातो. कारण शक्ती कोणाकडे आहे? शक्ती कोणाकडे? गुरूंकडे आहे. म्हणून गुरु जाविली या वाटा येऊन विवेक हे तीच तटा.
धुवून मलकटा बुद्धीचा तेने. गुरु काय करतात? बुद्धीवर आलेला मळ विक्षेप आवरण धुवून टाकतात. अहो प्रत्येक माणूस ब्रह्मच आहे, पण त्याच्यावर आलेलं आवरण जात नाही हो. आणि ते आवरण घालवण्याचं काम कोण करतो? शस्त्र आहे. ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र आहे ते शस्त्र. आणि ते शस्त्र आपल्याला अर्जुनाने जसं शस्त्र एकमेव हातात धरला धनुष्यबाण आणि सगळ्यांना हरवलं, मग त्याला युद्धामध्ये का पुढे गेला? कारण त्यांच्याकडे तेवढं नम्रता पण होती अर्जुनाकडे, आणि धनुर्धार पण होता, आणि एकमेव शिष्य होता, आणि म्हणून त्यांनी युद्ध जिंकलं. आता पूर्वी आपल्याला ते ठीक आहे, आपल्याला दाखवलं त्यांनी कुरुक्षेत्रावर युद्ध, पण आता ह्या क्षेत्रावर म्हणजे क्षेत्रज्ञ या क्षेत्रावर पूर्वहोडी करणारे जे विषय आहेत तेच आपल्याला काय करतात? अधोगतीला घेऊन जातात. आपले विषयच आपल्याला अधोगतीला घेऊन जातात. आणि त्या विषयांना बाजूला करण्याचं जे शस्त्र आहे ते एकदम तीव्र प्रमाणात चालवता याला. ज्यांनी ते शस्त्र याला चालवता येत नाही ते लढाई हारणार. लढाई कुठे आहे? आतमध्ये. आपण कुठे शोधतो लढाई? बाहेर शोधतो. बाहेर लढाई नाही, आतमध्ये सगळं आहे. विषय आतमध्ये, अंतःकरण आतमध्ये, सगळं आतमध्येच आहे. आणि आपण देवाला कुठे शोधतो? देव पण आतमध्ये बरं का. परब्रह्म ते सकळान परते, काय असं पाहता आपणच परब्रह्म आहोत. पण हे कळे अनुभव मते सद्गुरू केली या. सद्गुरू केला तर, अन्यथा नाही. मंगेश महाराज सद्गुरू केली या सांगितलंय. परब्रह्म ते सकळान तयास पाहता आपणच परब्रह्म. पण हे कळे अनुभव मते. अनुभव येतो आपल्याला, पण गुरु केली या. मग गुरु ज्यांनी केलं नाही त्याचा जन्म व्यर्थ गेला, ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला. म्हणून बहुत जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. अनेक जन्माची शिल्लक लागते याला. आणि बघा जनरल लोकांमध्ये हल्ली काय चाललेलं आहे की जो ज्या संगतीला जाईल त्याला ते खरं वाटतं, पण खरं काय ते समर्थ रामदासांनी लिहून ठेवलेलं आहे. इथं सांगतात जैसे जैसे घडे संग तैसे तैसे घोराचे रंग. घोर म्हणजे काय? घोर म्हणजे सरडा म्हणजे काय? आपली बुद्धी हो. आपली बुद्धी तर तेच सांगितले, बुद्धी जी आहे ना बुद्धी, म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. एका केशवराजे सकल सिद्धी. एका केशवराजाला म्हणजे एका त्या परमात्मा तत्वाला प्राप्त करणं हेच बुद्धीचं वैभव आहे. एखाद्याने बुद्धिमत्तेने करोड रुपये कमवले, अगदी जगावर राज्य केला, तरी पण ते वैभवने सांगितलं एका केशवराजे एका भगवंताला प्राप्त करणं, त्या नामस्मरणातून भगवंताशी एकरूप होऊन त्याचं अखंड चिंतन विठोबाचं ध्यान करणं हे बुद्धीचं वैभव आहे. नाही तर बुद्धी इकडे तिकडे पळतो. जैसे जैसे घडे संग तैसे तैसे गुहराचे रंग. येण्याकरता उत्तम मार्ग शोधून पाहावा. उत्तम मार्ग शोधता यायला पाहिजे. चांगलं काय वाईट काय ते कळलं पाहिजे आपल्याला. आणि हे काम कोणाचं आहे? बुद्धीचंच आहे. म्हणून दुर्लभ चराचरी साधुवासना. आणि ती साधुवासना ठिकुटी मानून नाही लिहिले. ठिकुटी नाही बरं का ती. तुमच्याकडे आता हे तुम्ही सगळे बसलेत नाही ते, तुमच्याकडे आलेली साधुवासना ही लहान नाही बरं का. ही खूप मोठी आहे. ही कोणाकडे नाही आहे. कोणालाच हे होत नाही, उपरती होत नाही. म्हणून उपरती आणि अनुताप ते कैसा होईल पाप. देहांत तपे पूर्णरूप. दुसरा जन्म वाल्याकोली बरेच आहेत जगामध्ये. आता पहिला एकच होता नावापाड्यामध्ये पण खूप वाल्याकोली दिसतात आपल्याला. आणि आपल्याला काय करतात? आपल्याला ते नावं ठेवतात. मोठे महाराज झाले. उपरती आणि अनुताप. उपरती आली पाहिजे हो. अनुताप व्हायला पाहिजे. ते कैसा उरेल पाप. पाप कसा उरेल मला सांगा. पण आपल्याला उपरती झालीच नाही, अनुताप झालाच नाही, तर मग आपल्याला ती प्राप्त होणार नाही. विचार करा. एवढा मोठा वाल्याकोली सांगतात की नाही 7 राज्यां भरतील एवढी त्यांनी पापं केली. प्रत्येक माणूस मारला की त्याला खडा टाकायचा. मग किती झाली बघा पापं त्याच्याकडं. पण असा वाल्मिकी ऋषी काय झाला, नारद महर्षी त्यांना भेटले आणि त्यांना उपरती झाली. तशी उपरती आपल्याला व्हायला पाहिजे. होत नाही ना. काळे महाराज उपरती व्हायला पाहिजे. उपरती व्हायला पाहिजे की नाही आपल्याला. अनुताप व्हायला पाहिजे आपला, की आपलं आयुष्य एवढा निघून गेले. जया नाही अनुताप हे त्याचे पूर्वपाप सांगितले.
अनुताप म्हणजे काय? आत्तापर्यंत आपलं आयुष्य निघून गेला आणि आपण अजून आपल्याला आत्मसाक्षात्कार झालेला नाही, अजून आपली भगवंताची भेट झालेली नाही, आपल्या नाभीच्या ठिकाणी अजून उपासना चालू झालेली नाही, नाभी कमल आपलं जोडलं जात नाही, हृदयामध्ये भजन आपलं करता येत नाही, ब्रह्मरत्नामध्ये जाता येत नाही. मग ही उपरती नाही तर काय? जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. अनुताप नाही ते पाप सांगतात, क्षणा विक्षेप पराधीपणे सांगतात समर्थ रामदास. मग आपल्याला पश्चाताप व्हायला, पश्चातापे नदी आलो आणि तुझ्या साहित्यपती आलो. पश्चाताप व्हायला पाहिजे, पश्चातापाच्या नदीमध्ये न्हावून निघायला पाहिजे माणूस. आम्ही पश्चातापामध्ये न्हावून निघालो तरच हे ज्ञान आहे. ज्ञान असं सहजासहजी नाही बरं का. ज्याला अनुताप झालेला आहे ना त्याला ज्ञान होणार आहे. सर्वसामान्य माणसाला कळणार पण नाही. खावं पिवं मजा करा अशा लोकांना ज्ञान होत नाही म्हणत. म्हणून बहुत जन्माचं पुण्य जोडे तरीच नरदेह घडे. किती जन्माचं आपल्याला नरदेह मिळालेला आहे, किती जन्माचं पुण्य आहे तेव्हा नरदेह मिळालेला आपल्याला. आणि हा नरदेह आपण असाच विषयांवर घालवला, याची त्याची आपण निंदा करण्यामध्ये घालवला. मग आपल्यासारखा अभागी आपणच. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? ध्यान करा. ध्यानाच्या माध्यमातून हे ज्ञान. जोपर्यंत ध्यान आपण करत नाही गुरुच्या वचनावर, सद्गुरु वचन हृदय धरी त्याची मोक्षाचा अधिकार. काय लिहिले? सद्गुरु वचन हृदय धरी. सद्गुरूने दिलेल्या वचनावर आरूढ व्हा. हृदयामध्ये हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी बना. मोक्ष कोणाला मिळेल? सद्गुरु वचनावर आरूढ झाला. असं जायचे मोक्ष व्हावा, त्याने सद्गुरू करावा. सद्गुरूने मोक्ष पाहावा हे कल्पांतेनं घडे सांगितलंय. सद्गुरूचा आशीर्वाद असेल तरच मोक्ष, अन्यथा मोक्ष कोणालाही मिळणार नाही. मोक्ष आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला गुरु दाखवली या वाटा. गुरुने आपला वाट दाखवली, त्या वाटेमध्ये जावं लागेल. आणि अंतकाली आपल्याला गुरुच ऐका जनार्दनी, गुरुच देव येथे नाही वा संदेव सांगितलंय. गुरुच देव आहे. अंतकाली आपल्याला गुरुच घ्यायला येणार आहे. आपले गुरुच आपल्याला संततेचे देव निमित्त, त्या प्रतिमा निमित्ताला आहेत. संतच देव आहेत. पण कोणता संत देव आहे? संत ओळखता आला पाहिजे. ज्याने अनुग्रहाचं चिंतन केलंय, ज्याने प्रबोधाचं चिंतन केलेलं आहे, आपण त्यांना संत म्हणू शकतो. ज्यांच्याकडे तत्व नाही त्यांना आपण संत म्हणू शकतो. म्हणून तत्व बघा शेवटी 8व्या अध्यायामध्ये सांगितलंय. 8व्या अध्यायामध्ये सांगतात ज्ञानोबराया, तैसे ओम हे स्मरे स्मरो आणि तेथेची ओम हे स्मरे स्वरो आणि तेथेची प्राण पुरे आणि प्रणवांती उरे पूर्ण घन जे. म्हणून प्रणव एक नाम. काय सांगितलंय? प्रणव एक नाम. प्रणवच नाम आहे. पण त्या प्रणवाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? गुरुने दिलेला अभ्यास, त्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला गुरु लावावा लागेल. प्रणवाची उपासना कशी करायची हे आम्हाला बाबांनी स्वतंत्ररित्या आम्हाला अभ्यास दिलाय. आणि तो अभ्यास शेवटचा अभ्यास आहे. तो देण्यासाठी त्याला भरपूर कष्ट आहेत. त्याला तैसे दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्म्याची अवधी तैसा गंगेशी उदकी निरंतर. बघा काय सांगितलं. तैसा त्याचप्रमाणे परमेश्वर प्राप्तीतच जिचे पर्यावसन होते. म्हणजे ती सद्वासना जी आहे, ती सद्वासना काय करते माणसाला? तर परमेश्वर प्राप्तीमध्ये तिथं पर्यावसन होते. दुसरं काय नाही. म्हणजे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे, एका परमात्म्याला प्राप्त करणं हे बुद्धीचं वैभव आहे. म्हणून तया नारायणाला म्हणी अखंड आठवण ध्यानी. मग ते लक्ष्मी त्यापासून जाईलच कशी? जयाची लक्ष्मी तो नारायण बलकट धरायला पाहिजे आपण. आणि तो नारायण कुठे आहे? हृदयस्थू नारायण. आणि त्या नारायणाची उपासना कोणी दिली आपल्याला? सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देव बाबा, सच्चिदानंद सद्गुरू सुरेश महाराज, सेल्फी महाराज यांनी आपल्याला हे दिलेले उपासना आहे. आणि या उपासनेच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतो. ह्या ज्ञानासाठी कुठं जाण्याची गरज लागत नाही. फक्त सकाळी उठून तुम्ही जे काय करता, जे उपासना करता, जे ध्यान करता, त्याच्यातून आपल्याला प्राप्त करता येईल.
जोवर नाही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपे आपणास तोवरी नाना मतांचं चालू येते. म्हणजे एखाद्याची परीक्षा घ्यायची झाली, आपल्याला मतांचं खंडन करायला लागलं समजायचं तर समजायचा याच्याकडे ते ज्ञान प्राप्त नाही. का? जोवर नाही आत्मप्रकाश, स्वतःचा आत्मप्रकाश तयार करा. प्राप्त नव्हे आपे आपणास, आपल्याला ते आत्मप्रकाश प्राप्त करून घ्यायचं. तोवरी नाना मतांचं आणि मतामतांचा गलबला कोण आवडेल कोणाला. मतामतांचा गलबला येते, त्याच्याशी एकरूप होणं, त्याचं ध्यान करणं आणि त्यांनी आपल्यावर बघा इथं अजून एक मेक करून ठेवले बघा संतांनी. संत सांगता आगा सूर्योदय झालिया सूर्य सोयची भाव धनंजया तसे माते मी या जाणवणीचे हेतू सांगतात. मला जाणण्यासाठी माझीच कृपा व्हावं लागतं, देवाचीच कृपा व्हावं लागतो. मग देवाची कृपा होण्यासाठी देवाचं भजन नको का आपण करायला. आगा सूर्योदय झालिया, सूर्य झाला, सूर्य उगवला तर सूर्याच्या प्रकाशात तर सूर्य दिसतो आपल्याला. तसं आपल्याच आत्मप्रकाशात आपल्याला आत्मज्ञान होतो. बाहेरचं नाही बरं का, बाहेर जाऊ पण नका कुठे. बाहेर गेलात तर आपण अडकणार फसणार. सगळं आपल्याजवळ दिलेलं आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावे ठेवा आपल्याकडे आहे, पण तो भाव निर्माण व्हायला पाहिजे. नाही भाव, नामाचा भाव, त्या नामाचा भाव अखंड चिंतन विठोबाचं झालं पाहिजे. आणि ते एकदा का भाव आपल्यामध्ये निर्माण झालं तर मग आज फिटले म्हणजे कोडे आपलं कोडे फिटून जातो. त्याचप्रमाणे परमेश्वर प्राप्तीचं जिथे पर्यावसन होते बघा. जी सद्बुद्धी आता जी निर्माण झाली प्रत्येक तुमच्या आमच्यामध्ये, जशी दीपकलिका धाकोटे तरी बहुत ते जाते प्रगटे. तिचा तेच सगळीकडे आहे, पण ती दीपकलिका आहे बरं. एवढी सद्बुद्धी आहे. आणि ती सद्बुद्धीच आपल्याला काय करते, सद्बुद्धीच काय करते आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातो. बघा ना लोकांमध्ये सद्बुद्धी आहे का? एकाकडे पण बाहेरच्या लोकांकडे सद्बुद्धी नाही. का? भगवंताकडून त्यांना जे काय भगवंताची शक्ती आहे ती त्यांना मिळाली नाही, किंवा भगवंताचा आशीर्वाद नाही त्यांच्याकडे, आणि म्हणून त्यांना कळत नाही. अशी ही सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. आणि दुर्लभ सांगतात दुर्लभ चराचरी सद्वासना. आणि ज्याप्रमाणे गंगेचे पर्यासन निरंतर गंगेतच होते. गंगेचं पाणी कुठं जातो? समुद्रामध्ये जातो, निरंतर जातो बरं का. एकदा जायला लागले की जातच राहतो. तशी आपली सद्बुद्धी वाढत काय करतो, भगवंताच्या चरणाशी, भगवंताच्या नामस्मरणामध्ये सतत कीर्तन, सातत्याने आपलं कीर्तन चालू होतं. आणि म्हणून 8व्या अध्यायामध्ये सांगितलंय, जो जडजडा ते विरवतो भ्रुलतामध्ये संचर होतो जसा घंटा नदले असतो घंटेशी तो घंटेचा नाद घंटेतून सुरुवात होतो, घंटेतच त्याचा लय होतो. तसा आपला नाद ब्रह्म जो आहे तो आपल्यामध्येच निर्माण होतो आणि आपल्यामध्येच विलीन होतो बरं का. बाहेर कुठं जायची गरज लागणार नाही तुम्हाला. बाहेर जायचंच नाही कुठं, बाहेर जायची गरज लागणार नाही तुम्हाला. का? आपल्यामध्ये ते सगळं आहे, आपल्याकडेच आहे. आणि आपणच परब्रह्म आहोत. आपणच प्रत्येक जीव हा लिहिले की नाही, ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातनम मन षष्ठानी इंद्रियाने प्रकृती स्थानी परिस्थिती लिहिले ना सगळं. आपणच देवाचे अंश आहोत. मग देवात ना आपल्यात काय फरक आहे का? आपणच परब्रह्म आहोत. पण हे सांगणारे श्रीगुरु मिळत नाही. कुठला तरी आपला मंत्र जपायला देतात आणि त्या मंत्रामध्ये माणूस अडकला जातो. त्याच्यामध्ये मन पण तरत नाही आणि स्वतः पण तरत नाही. उडते हे जण न देखील डोळा, म्हणून मी ते कळवलं हो, संतांना कळवलं येतो. तैसे ईश्वरा वाचून काही जी अनेक लाणी नाही ते एकच बुद्धी पाही अर्जुन जगे. तैसे ईश्वरा वाचून काही जी अनेक लाणी नाही, म्हणजे ईश्वराला प्राप्त करणे हे सद्बुद्धीचं काम आहे. ईश्वराला प्राप्त करणं, भगवंताशी एकरूप होणं, भगवंताची प्राप्ती करून देणारी काय आहे तर ती सद्वासना आहे. आणि ती सद्वासना आपल्याला भगवंतापर्यंत पोचवतो. ते एकच बुद्धी पाहिजे अर्जुनाचं, एकच बुद्धी आहे. बुद्धी आपली आहे ना, म्हणून बुद्धीचं वैभव अन्य नाही दिली. एका केशवराजे एका भगवंताला प्राप्त करणं हेच बुद्धीचं वैभव आहे. पैसा अडका कमवणं, ज्ञान कमवणं, लोकांना सांगण्यासाठी ज्ञान कमवणं हे बुद्धीचं वैभव नाही आहे. बुद्धीचं वैभव कोणतं आहे? भगवंताला प्राप्त करून भगवंताशी एकरूप होणं, अखंड चिंतन विठोबाचं भजन करणं,
या भजनानंदामध्ये गेल्यानंतर आपल्याला ध्येय ठेवता आलं पाहिजे. म्हणून जे जडजडा ते विरवतू भुरुलतामध्ये संत ऋतू जसा घंटाना दिलंय सुघंटेशी तो होय का धाकलिया घटीचा दिवा नेली जे काय झाले केव्हा या रीती पांडवा जो ठेवी तो केवळ परब्रह्म तया परमपुरुषाचे नाम तो माझे निजधाम होऊन टाके. बघा अक्षर ब्रह्म की ज्याचा कधीच नाश होत नाही ते परब्रह्म तुमच्याकडे आहे. तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं ते भगवंताने सगळं आपल्याकडे दिलेलं आहे. पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. याला कारण काय? आपली गुरुवर श्रद्धा नाही, आपली देवावर श्रद्धा नाही, आपला अभ्यास कमी पडतो, आपण वेळ देत नाही त्या गोष्टीला किंवा आपला विश्वास नाही. आपला विश्वास पाहिजे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागेल त्याच क्षणाला मोक्ष माणसाला. पण आपला विश्वास कमी पडतो आणि म्हणून तैसे ईश्वरा वाचून काही जे अनेक लाने नाही. आणि ईश्वराला प्राप्त करणं हेच बुद्धीचं वैभव सांगितलंय. आणि ती बुद्धी आपल्याला भगवंताने दिलेली आहे पण तिच्यावर मळ विक्षोभ आढळून आलेला आहे आणि ते काढण्याचं जे साधन आहे ते श्रीगुरूंकडे आहे. आणि म्हणून साधन रूपी भक्तीच्या युक्तियुक्तीने जावं लागतील. भक्तीच्या युक्ती आहेत, युक्तियुक्तीने जावं लागेल आपल्याला. हळूहळू मानत जावे मुळाकडे जावं लागेल आपल्याला. पाहता आपले मूळ स्थान सहजची पुढे आज्ञा ना. आपलं काय दिलंय समोरचा सहज आज्ञा निघून जाईल म्हणतो. आपल्या मूळ स्थानाला आपण जायला पाहिजे. पाहता आपले मूळ स्थान सहजची उडे अज्ञान या नव गुरुजी ब्रह्मज्ञान मोक्षदायक ते आपल्याला मोक्षाला घेऊन जाणार आहे. आणि असं मोक्षाचं ज्ञान देणारे संत आपल्याला कल्याण या ठिकाणी भेटले. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा ते भेटले. आपल्या पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा हे सगळे संत आपले. बंडू बाबा, किरो बाबा, शांतामाई हे आपले मालिकेतले सगळे. मालिकेतून हे ज्ञान काय होतं आपल्याला प्राप्त होतो. एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर, दुसऱ्याने तिसऱ्याच्या डोक्यावर, तिसऱ्याने चौथ्याच्या डोक्यावर. आणि म्हणून एका सहाय्य करू अवघ्याची धरू सुपंत. कशाला लिहिलंय? एकामेकाला सहाय्य करणं म्हणजे एकामेकाच्या डोक्याला हात ठेवणं. येतोय थोड्या वेळात. कुठे झाले? बसा 5 मिनिट. 5 मिनिटात थांबेल आता. ये रते दुर्गती. बघा एक सद्वासना, एक जर आपल्याला छोटीशी आपल्याला जर ती सद्वासना आपल्याला भेटली नाही, सत्सत्वे बुद्धी आपल्याला तयार झाली नाही, ये रते दुर्मती जे बहुधा असे विकरते येतं निरंतर रमते अविवेकी. आणि विवेक त्यातून प्राप्त होतं आपल्याला. अविवेकी माणसं काय करतात? त्या विषयामध्ये रमतात. महाराज खाऊ पिऊ मजा करून हाय करून तर घ्या मजा करून. जगामध्ये हेच चालले सगळे. मग आता आपण कोणाकोणाला समजून सांगणार आहे? प्रदीप महाराज किती प्रयत्न करतात याला आला त्याला आला खेचून, पण नाही ना महाराज. ते काय माहिती का सातत्याने. म्हणून आत्मचर्चा करा. माने महाराजांची आम्ही 2-2 तास विचारा ना काय महाराज 2-2-3 तास आत्मचर्चा करा. तो आत्मचर्चेतून हा ज्ञान आहे. सुनील महाराज कितीतरी घंटे आपले सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत आत्मचर्चा. विचार करा किती घंटे झाले. 10 घंटे आत्मचर्चा करायचो आम्ही. प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घ्यायचा आणि ते आपोआप प्रगट व्हायचं सातत्याने. मग त्याने काय दिले की तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुभूमीने दिसे पर योग्यांच्या मानसी उमरून जाय पण तयापाशी पांडवा मी हरपल माझा विसवा इथं नामघोष बडवा तरी ती माझा. याचा आपल्याला नामस्वर चालू आहे. अशा ठिकाणी भगवंत राहतो. कैसे माझ्या गुन्हे झाले देश काळातही विसरले. बघा कीर्तने सुखी झाले. आपण पची आपल्याच कीर्तनामध्ये आपण सुखी होतो. आपल्याच नामस्मरणामध्ये आपला सुख मिळणार आहे. जगामध्ये सुख नाहीये. सुख कुठे आहे? सुख सुख म्हणतची मेले दुःख बघिता महाराज. सगळीकडे दुःखच आहे. आणि ती बुद्धी आहे ना, ती बुद्धी आपल्या भगवंताकडे आपल्याला घेऊन जाईल. जसं नदीचं शेवटचं स्थान काय समुद्राला प्राप्त करणं, तसं आपलं हे छोटंसं आपलं जे काय हा प्रवाही चालला, प्रवाह जो चाललेला आहे तो प्रवाह आपल्याला बाबांनी काय केलं लावून दिलेला आहे. तो आपल्याला तिथपर्यंत नेऊन सोडेल. पण प्रवाहाला तुम्ही खंडित केलं तर मग त्याच्यामध्ये किडे मोकळे पडतात.
पण तो प्रवाह सातत्याने चालला पाहिजे. जो प्रवाह आपल्या नामाचा हरिनामाचा अखंड चालू आहे, अखंड चिंतन विठोबाचं ते पाहिजे आपल्याला. आणि त्या चिंतनातूनही सगळं आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. चिंतन करायला पाहिजे. येर ते दुर्मती जे बहुधा असे, म्हणजे हिच्या शिवाय इतर बुद्धी त्या दुर्बुद्धी होत. भगवंताला प्राप्त करणं हीच सद्बुद्धी आहे. याच्या व्यतिरिक्त जे जे करणार ते सगळे दुर्बुद्धी असतात. पैसा कमा, काही कमा, नाव कमा, मोठं कमा, काही नाही सांगितले. भगवंताला प्राप्त करणं, त्याच्याशी एकरूपणं, त्याचं भजन करणं हीच सद्बुद्धी. याच्या व्यतिरिक्त सद्बुद्धी सांगितलेली नाही आहे. त्याचे ठिकाणी विकार उत्पन्न होतात. बघा, एक तुमच्याकडं सद्वासना नसेल, भजन नसेल, भगवंताचं चिंतन नसेल, तर तिथे विकार उत्पन्न होतात व तेथे अविचारी लोक नेहमी रमतात. अविचारी लोक नेहमी रमतात, तिथेच रमतात. त्यांना हे आवडत नाही अविचारी लोकांना. म्हणून तया पारता स्वर्ग संस्थान अवस्था आत्मसुख सर्वथा दुष्ट नाही. म्हणून अर्जुन काय करतो, तर माझं भजन कर भजनाच्या माध्यमातून. म्हणून अर्जुना त्या लोकांना स्वर्ग संसार आणि नरकावस्था प्राप्त होते. ज्यांनी आपल्या बुद्धीमध्ये बुद्धीचे वैभव आणले नाही, तुझे भगवंताला नरदेह मिळून जर आपण भगवंताला प्राप्त केलं नाही, त्याच्याशी एकरूप झालं नाही, त्याचं भजन केलं नाही, त्याच्या भजनानंदाने जर आपल्याला जर ध्येय ठेवता आला नाही, तर इथं सांगतात की स्वर्ग आणि संसार या नरकाला जाण्याच्या वाट आहेत. नरकाला जावं लागेल सांगतात, डायरेक्ट सांगितले. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वदा तुष्ट नाही, दृष्ट नाही. आत्मसुख तुमच्या दृष्टीला पण पडणार नाही. म्हणून भगवंताला प्राप्त करणं हीच मोठी सद्बुद्धी आहे. जैसे दीप कलिका धाकुटी बहु तेजा ते प्रगती, तैसे सद्बुद्धी ठेकुटी मानू नये. म्हणजे भगवंताला प्राप्त करणे ही सद्बुद्धी आहे. ती काही लहान नाही. ती सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे? भगवंताला ह्याच देही ह्याच डोळा पाहिन माझ्या भोगीन माझ्या मुक्तीचा सोहळा. मुक्त आपल्याला मुक्ती मिळेल आणि मुक्तीचा हा आपल्याला नाम दिलेला आहे. आणि मुक्त कोणाला व्हायचंच नाही महाराज. जगामध्ये मुक्ती कोणाला नकोच आहे. मी असे बरेच लोक बघतात, फक्त ज्ञान घ्यायचं आणि लोकांना सांगत बसायचं, म्हणजे मोठेपणा जिकडे तिकडे. तर ते नको महाराज. ते आपल्याला आपणच आपला आत्मघात करणार आहोत. आत्म्याचा घात आपणच करणार आहोत. लोकांना सांगायला फक्त आवडतं. अरे असं मी अशी खाणारी लोक बघितली, खाणारी माणसं बघितली, आपल्यापेक्षा चांगलं ज्ञान सांगतात महाराज. खाणारी पिणारी आपल्यापेक्षा चांगलं. मग त्यांच्याकडे भगवंत आहे का? मग त्याच्यापेक्षा तुम्हाला बोलता नाही तरी चालेल, पण त्याच्याशी एकरूप व्हा. नाही बोललं तरी चालेल. अखंड अगर्वता असणे, ज्यांची विनय हीच संपत्ती लिहिली आहे. जय जय पत्र अर्पिती माझ्याच काही, त्यांचाच जय होणार आहे. अखंड अगर्वता असणे, अजिबात गर्व होता कामा नाही. गर्व झाला की गेला. सरळ लिहिले की नाही, तुकाराम महाराज सांगतात की नाही की अहंकाराने नाडला तुका म्हणे वाया गेला. जराही अहंकार होता का म्हणे, कुठल्याच प्रकारचा अहंकार आपल्याकडे पाहिजे नाही. नम्रता ठेवा. नम्र झाले होता त्याने कोंडिले अनंताला बोलत असेल तर नम्र व्हा. प्रत्येकाने एकमेकांच्या पाया पडा. आल्या सगळ्यांनी एकमेकांच्या पाया पडा. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडतील अशी अवस्था करा. इथं प्रत्येकाला गर्व झालेला आहे महाराज. आपल्याचकडे नाही बरं का मी सांगत, संपूर्ण आनंद संप्रदायाची अवस्था ही आहे. मी सगळीकडे फिरतो. आता बघा, बंडोबाची पुण्यतिथी होती, 15 मिनिटं मला बोलायला दिला. तिरुबाची पुण्यतिथी मला बोलायला दिला. नानाबाबाची तुम्ही होते की नाही महाराज? प्रत्येक ठिकाणी मला बसवतो, महाराज बसा. प्रवचन सगळे ऐकतात आणि सांगतात महाराज. प्रवचन 2 वाजे पण लोक ऐकायला तयार असतात. प्रकाश महाराज, विभीषण ठाकूर, नारायण महाराज सगळे प्रवचन ऐकतात. काय ऐकतात? काहीतरी आहे म्हणून ऐकतात ना महाराज. ही सगळी कोणाची कृपा आहे? ही याची कृपा आहे. या देहाची नाही, या नरक्या म्हणजे या नासक्या देहाची कृपा आहे काही? अहो बाबांची कृपा आहे. हा म्हणून श्री गुरुकृपा सद्गुरु कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी पुढे कळे अनुभवाशी आपोआप वस्तू आपापर्यंत वस्तू.
सद्गुरु कृपा कळे त्याशी योग शोधील आपल्याला. आपण आपल्याला शोधा, आपण कुठपर्यंत आलोय, कुठला अभ्यास आपला चालू आहे, अभ्यास आपली पूर्ण झालेली आहेत का नाही, अर्धवट आहेत. गुरुला दोष देण्यात फायदा नाही, कारण शेत पेरीले आणि उगवले, निघे विन वाया गेले, साधने विने जैसे झाले साधकाशी. साधना केलीच ना आपण तर. बरं ती साधना अशीच आहे का? ज्या पद्धतीने आपल्याला श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, पांडुरंग देवकर बाबांनी सांगितले त्या पद्धतीने व्हायला पाहिजे ना. मग ती होत नसेल तर आपला कुठेतरी भाव कमी पडतो. भावे विन देव न कळे निसंदेह. गुरु विना अनुभव कसा आहे, गुरु नसेल तर अनुभव कसा आहे. भावाशिवाय देव नाही करणार. भाव पाहिजे आपल्याकडं, आणि तो भाव असा आहे महाराजांना, ते भावाला आपण सांगता येत नाही. तो भाव आपल्या अंतकरणामध्ये एवढा जबरदस्त भरलेला आहे की तुम्हाला सांगायला गेलं तर माझे अश्रुपात होते. एवढा भाव होतो, सांगता सांगता अश्रुपात होता. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा अवस्था कोणाची झाली? अष्टसात्विक भाव. कोणाची झाली? अर्जुनाला सांगता सांगता भगवंताची झाली महाराज. याचा तुम्ही नोंद घ्या, प्रत्येकाने हृदयामध्ये नोंद घ्या. सगळ्यात पहिल्यांदा कृष्ण परमात्म्याचे भाव झालेले आहेत, उद्धवाला सांगताना, अर्जुनाला सांगताना, आणि नंतर मग अर्जुनाचे झालेले आहेत. म्हणजे सांगता सांगता आपल्यामध्ये ज्ञान प्रकट होतो, पण ती एक विशिष्ट पद्धतीने जायला पाहिजे. म्हणून सत्य कळाव्या कारणे केली नाना निरूपणे, तरी उठे न धरणे असत्याचे. असत्याचा अभिमान त्याने पावेजी पतन. येणे करता ज्ञाते लोक सत्य शोधी. सत्य काय ते शोधून घ्या. सत्य कळाव्या कारणे केली नाना निरूपणे. अखंड जगामध्ये परमार्थ चालू आहे. कोण परमार्थ करत नाही सांगा? पण सगळं खोटं आहे महाराज. का? निरूपण करतात, पण ब्रह्मज्ञान कुठे? ब्रह्मज्ञानाविना नाना उपदेशाचा शीन. सार सांडुण्या असार. कोण शहाणा घेणे? सार काय सांगतच नाही, सगळं आसारच सांगतात, आणि आसाराने सगळं घेऊन. सार कधी कळेल? सत्य कळाव्या कारणे केली नाना निरूपणे, तरी उठे न धरणे असत्याचे. असत्याचा अभिमान, खोट्या गोष्टीचा अभिमान आहे माणसाला, त्याने पावेजी पतन. 100% पतन होणार. येणे करता ज्ञाते लोक सत्य शोधीची. सत्य शोधा. असत्याचा अभिमान आहे माणसाकडे, आणि सत्य कोणी घेत नाही. अर्धवट टाकून पळतात सगळे. अर्धवट टाकू नका. ज्ञान पूर्ण आहे बाबांचं, पूर्ण होता. विचार करा, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपले आदरणीय हरिभक्तपरायण रमेश महाराज ध्यान करतात. ते उगाचच का आपल्या मागे लागल्यात ते मला सांगा? का त्यांना उद्योग घडणं काहीच नाही का? त्यांना अनुभव आलाय महाराज, 100% अनुभव आलेला, म्हणून ते आपल्या मागे लागतात. आणि प्रत्येकाला इथं धरून बांधून आणतात. का? अरे बाबांना असं करू नका, या. हे कशासाठी चाललंय? प्रत्येक जीवाचा उद्धार व्हायला पाहिजे, आणि आपला उद्धार झाला तर आपण इतरांचा पैसे खातो. नाहीतर होणाराच घसक्या खातो, जनाचं पैसे वर काढू पाहतो. आपणच घसक्या खाल्या, लोकांना कसं काय वर काढणार? आपण आपला परमार्थ आपल्याला वाढवायचा आहे, लोकांपर्यंत न्यायचं आहे. प्रत्येक जीवाचं आत्मकल्याण व्हायला पाहिजे, कल्याण व्हायला पाहिजे. आम्ही कल्याणला गेलो ना, आमचं कल्याण झालं, बाबा भेटले, नाही तर आम्ही डोंबिवलीच झाली असते आमची. पण आम्ही मात्र चिकाडी सोडली नाही. प्रदीप महाराज विचारा, 1 दिवसाआड बाबांकडे जायचो. 1 दिवसाआड. काय महाराज चुकीचं बोलतो का? माने महाराज चुकीचं बोलतो का? मी पूर्ण वाहून घेतलं. संजय महाराजांना आम्ही वाहून घेतलं होतं. माने महाराज याचे अभ्यास करत. माने महाराज तर आम्ही ऑफिसमध्ये गेलो, लगेच आले. बोला, ते नेपाळी बाबाने घेऊन दुसऱ्या दिवशी आले, लगेच अनुभव केला. त्या प्रत्येकाला बाबाकडे नेण्याचं कार्य मी केलेलं आहे. जे ज्ञानेश्वरी हातून सांगतो. काय महाराज? प्रत्येकाला. सुनील महाराज खरं होतं. 3.5 वर्ष घराकडे बघितले नाही महाराज, तेव्हा हे ज्ञान प्राप्त झालं. सोडून दिलं तर सगळं, टाकून दिलं. करोड रुपयाचा बिझनेस होता, टाकून दिला. का? कळलं हे खरं बाबा, आपल्या मागे काही येणार नाही. भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा. माझ्याकडे धन आहे ते भाग्य नाही, माझ्याकडे पुत्र आहे, माझी बायको चांगली आहे. निकट सहवास संतांची. या संतांचा सहवास तो स्वर्गवास. संतांचा सहवास स्वर्गवास आहे. स्वर्गात गेल्यासारखं तुम्हाला आनंद मिळेल, स्वर्गात गेल्यासारखा आनंद आहे. पण तो आनंद आपण टाकून भलत्याच आनंदामध्ये आपण रमलोय मोठेपणासाठी. आणि मोठेपणा नका करू. कारण काय? मोठेपणामध्ये आपलाच नुकसान होतं. कोणी कोणाचं नाही, सगळे एकाच लेवलला आहेत. आपण इथं जरी आपण एकत्र भेटले नाही ना,
तरी पुढे आपलं एकत्रच यायचं तिकडे. इथे जरी वाटाघाटी आपण केल्या नाही ना तरी पुढे आपल्याला तिथे एकत्रच यायचं. मग आताच का नाही, आताच करा काय ते आता करा. या घडी आपली साधून घ्या, आपली घडी साधून घ्या प्रत्येकाने. पण हा नरध्येय पडता पुन्हा पाहिजे मागवता ऐसा मनी विचार धरता. समर्थ रामदास संत लाज वाटत नाही का? परत परत नरध्येय मिळणार नाही. जे आयुष्य आपलं गेला तर गेला, जे आपलं आयुष्य गेलं, कोणाचे 50, 60, 70 गेले ते गेले, आता परत मिळणार नाही. जे काय उरलेलं आयुष्य आहे ते भगवंताच्या चरणी अर्पण करा, भगवंताचं भजन करा, भजनानंदामध्ये जा आणि ध्येय ठेवा. ध्येय ठेवता येण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला अक्षर ब्रह्म अध्याय 8वा ज्याच्यामध्ये माऊलीने आपल्याला व्यवस्थितपणे सांगितलेली आहे. पण ती गुरुमुखातून घ्या, रोज ध्यान करा. ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान होईल. ज्यांनी ध्यान नाही केला त्याला ज्ञान अजिबात होणार नाही. ज्ञान भरपूर असेल पण आत्मज्ञान होणार नाही. आणि संपूर्ण गीता हेच सांगते, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. दिव्य केलेलं सगळं आहे. नाना शास्त्रे पठ्य लोकम नाना दैवत पूजनम. अरे आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. पठ्य लोकांनी सगळे शास्त्र वाचले, शास्त्र वाचून ज्ञान होत नाही. नाना दैवत पूजनम. सगळ्या तीर्थाला गेलो आपण तरी पण हे ज्ञान होणार नाही. हे ज्ञान कधी होईल? गुरुला शरण दिल्यावर. गुरु जावली वाटा, आतल्या वाटा आहे सगळ्या. आतल्या वाटा आपल्याला मिळाल्या नाही तर आपली वाट लागणार आहे. प्रत्येकाची वाट लागणार. गुरु लावल्या वाटा एवढी विवेकी तीर्थ तटा. दोन्ही मलकटा बुद्धीचा देणे. बुद्धीवरती आलेलं मल विक्षेप आवरण. गुरु त्या मंत्रातून, ते मंत्र आपल्याला कशाला दिलंय तर आपल्या बुद्धीवर आलेलं आवरण घालवण्यासाठी. भगवंत आतमध्ये, विषय आतमध्ये, गुण आतमध्ये, सगळं आतमध्येच आहे. अहंकार आतमध्ये, सगळं आतमध्ये. मग सगळ्यांचं आपण काय केलं? खिचडी केली असं. मग त्या आलेल्या आवरण आपल्याला बाजूला करण्यासाठी एकमेव साधन काय आहे? हरिनाम. आणि ते नाम एकदा प्रगट झालं तर आपल्याला काहीही कमी पडणार नाही. इकडे जाल तिकडे तुम्हाला जे जे दिशे येते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याची नाही. अंतकाली पूजा पण नाही, ध्यान पण नाही, जप पण नाही. ती अवस्था आहे. त्या अवस्थेला ज्ञान म्हणतात. आणि ती अवस्था प्रत्येक ह्या साधकाला मिळाली पाहिजे. प्रत्येक साधकाला मिळाली पाहिजे बरं का. हे ज्ञान कोणी तुम्हाला सांगणार नाही. कीर्तन करतं अजिबात सांगू शकत नाही. फक्त श्रीपाद बाबांचे शिष्य असेल पण श्रीपाद बाबांना एवढी का किंमत आली? का बरं? ते प्रत्यक्ष अवताराला आले. पाठी यांनी महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले, ब्रह्मविद थोरावले. यांनीची पंथे, याच पंथा तुमचे तयार झाले. श्रीपाद बाबा केरूबाबाला शरण गेले आणि त्यांनी ते ज्ञान घेतलं आणि ज्ञानाचा प्रचार गावोगाव जाऊन केला. महाराज त्या गावोगाव जाऊन केला. पण ज्यांचे भाग्य उद्याला आले म्हणून संतांचे चरण आहेत ना ते आपल्या घरामध्ये पडल्या संत चरण रज लागता सहज वासनेचे बी जळून जाते गेले की नाही. मग सुख घडोघडी वाढू लागेल. हे कशाला लिहून ठेवलंय? सुख आपल्या घडोघडी वाढत जातं. मग आपल्याला सुख आहे का? नसेल तर मग आपल्याला आपली उपासना कमी पडतो, आपलं ध्यान कमी पडतो, आपली श्रद्धा कमी पडतो. देवावर, गुरूंवर श्रद्धा आपली कमी पडतो. जे जे आम्हाला आपले स्वानंद सुखनिवासी पांडुरंग देव बाबा हे आम्हाला दिलेलं आहे वाटण्यासाठी, ते आम्ही ज्ञान सगळ्यांना वाटतो. एखाद्याला काय अडचण असेल ते त्यांनी कधी पण येऊन भेटा, विचारा. अभ्यासाबद्दल विचारा, काय तुम्हाला ओव्या आणले असतील तर ओव्यांबद्दल विचारा. आम्ही इथे रात्रंदिवस आम्ही तयारच आहोत. म्हणून काय लिहिले? म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मक सुख सर्वता दुष्ट नाही. परंतु आत्मसुख कधी मिळत नाही हो. मग आत्मसुख मिळत काय करायला पाहिजे? आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळीच्या जयांच्या ठाई इंद्रिया मानू नाही गेले. जो मनाचे चाडणं सांगे, जो प्रकृतीचे केले निघे, तो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. तयाची तेचे दिवसत जे ज्ञान पावे निश्चित जयामध्ये अचुंबित शांती असे बघा. या जय रे माऊली जय.
आणि मग ते सांगतात ती ज्ञान हृदय प्रतिष्ठे आहे. कुठं प्रतिष्ठित होतं? हृदयामध्ये आहे. या महाराज मग शांतीचा अंकुर कुठे? काय म्हणजे शांती हेच परब्रह्म आहे. शांतीचा अंकुर फुटतो. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे. मग शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार भाऊ प्रगटे आत्मबोधाचा. म्हणजे आत्म्याला बोध होतो की आपणच परब्रह्म आहोत. हम ब्रह्मास्मी जाण. आपणच परब्रह्म आहोत. म्हणून लिहिलं की नाही, देव शोधाय निघाला देवाशी, सांगा केव्हा भेटेल त्याशी. देवच आपण आहोत. आपण देवाला शोध. कधी आपल्याला भेटेल का देव सांगा? वस्तू आपल्या घरातच आपण शोधतो. गावभर हिंडतो आपण, भेटेल का? मग वस्तू कुठे आहे? वस्तू प्रगटच असलेली आहे. प्रगट आहे तुमच्याकडे आहे. प्रत्येकाकडे ते वस्तू प्रगटच आहे. आत्मा प्रगटच आहे तुमच्याकडे. जर तुमच्याकडे आत्मा प्रगट नसता तर मला सांगा तुम्ही इथं आले असते का? मग त्याचं ज्ञान का होत नाही? ज्ञान होत नाही येत नाही कारण हे आपण त्याच्याशी त्याचं ध्यान धरत नाही. म्हणून कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा पुन्हा निरूपण परत परत ऐका. कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे. कर्म करा, ध्यान धरा, विवरलेची विवरावे, पुन्हा पुन्हा निरूपण. परत 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 ज्ञानेश्वर वाचा. आपल्याला तो बोध झालेला आहे. तो कुठेतरी आपल्याला कुठेतरी जो बोध झालेला आहे त्या बोधाचा आपल्याला कुठेतरी ते सुगावा लागतो का? आणि प्रत्येक साधकाच्या अंतकरणी दृष्टी तशी होते. म्हणून कोणी साधक उड्या मारतो, हसतो, गातो. हे कशासाठी होतो? सात्विक भाव. हे त्याचसाठी होतात. सात्विक भाव. सात्विक भावातून आपल्याला हे सगळं ज्ञान मिळतो. म्हणून जया नाही आत्मज्ञान हे जितची प्रेता समान. माऊली सांगतात जया नाही आत्मज्ञान हे जितची प्रेता समान. बघा ज्यांच्याकडे आत्मज्ञान नाही ते जिवंतपणे असून मेल्यासारखे सांगतात. ज्ञानवाल्या सांगतात जया नाही आत्मज्ञान ते जितेची प्रेता समान. जिवंतपणे मध्ये असताना प्रेत रूप आहेत ते. म्हणजे प्रत्येकाने आत्मज्ञान घ्या. आपल्याच आत्म्याचं आपल्याला ज्ञान नाही म्हणजे हे आपलं किती आभार. आपण किती आभारी आहोत. आपल्याला जो जन्माला आल्यापासून पोटाचा साकूट करतो, आपल्या सगळं ज्ञान देतो, पैसा कमायला शिकवतो, संबंध जोडायला शिकवतो, सगळं करून देणारा तो आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे. आणि त्याच्याच जीवर आपण उड्या मारतो आणि त्याचं ज्ञान आपल्याला नाही. म्हणजे आपण किती अभागी आहोत. अभाग्यानरा पामरा हे कळेना. समर्थ रामदास सांगितले पामर आहे तो, काहीच कामाचं नाही सांगितलंय. मी तुम्ही आता ओळी काय घेतली? जैसे दीपकलिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी, तैसे सद्बुद्धी ठेकुटी मानू नये. सद्बुद्धी ही ठेकुटी नाही. आता आपले बघा समोर बसलेले आपले प्रल्हाद शेट्टी इथे आलेले आहेत. दान करणार, दानशूर, दान करणं. आपण त्यांना दान करणं म्हणतो. त्याला पदवी काय माहिती का? ही सगळी बुद्धी प्रत्येकाला होत नाही म्हणत. त्यांच्याच जवळ कोणी असताना भरपूर पैसा कमवत असताना कुठल्या कुठे असलेले असतात. पण भगवंतांनी त्यांना ती बुद्धी दिलेली महाराज. प्रत्येकाला भगवंत बुद्धी देत असतो आणि हे त्यांच्या मागच्या जन्माचा काहीतरी ठेवा आहे. प्रत्येकाला मागच्या जन्माचा ठेवा आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. बघा तो या भावे सापडतो. तसं भाव तयार झाला त्यांचा. प्रत्येक जीवामध्ये ईश्वर आहे आणि त्या ईश्वराची सेवा प्रत्येकाने करायला पाहिजे. प्रत्येक जीवामध्ये जे जे भेटेल होतं ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हाच भक्तियोग आहे आणि तोच भक्तियोग ते करतात. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी परमात्मा बघतो. जे जे भेटेल होतं ते मानिजे भगवंत. जी तुम्हाला जो जीव दिसेल तुम्हाला. बघा संतांना कोणाला कुत्रा दिसला की नाही, कोणाला गाढवात दिसला. मग आपल्याला दिसतो का गाढवात? का? आपणच गाढव झाले. आपणच गाढवासारखे वागतो म्हणून. मग असे बरेच लोक ह्या भूतालावर आहेत. आपण म्हणतो नाही की ज्यांच्यामुळे जग चालले, खरोखर ज्यांच्यामुळे जग चालले. कारण त्यांना भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे आणि ते त्यांच्या मागच्या कर्माचं कर्म आहे. जे चांगले कर्म केले त्यांनी, कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, पण पुन्हा पुन्हा विवरावे. निरूपण सांगितलंय कर्म करा, चांगले कर्म करा, पण ध्यान धरावं.
ध्यानी धरायला पाहिजे. ज्ञान येईल जे भेटी ध्यानाची या. ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. जे ध्यान करत नाही ना त्यांना ज्ञान नाही असं समजायचं. ज्ञान येईल जे भेटी ध्यानाची या. म्हणजे जर तुम्ही तुमच्याच आत्म्याशी एकरूप झालं तर देव कुठे लांब आहे का मला सांगा. म्हणून नाना शरीरे हीच मंदिरे आतमध्ये राहिले दिवेश्वरे. जीवनाचा ईश्वर तुमच्या आतमध्ये राहतो. पण त्या देवळाचे नाही कोणी देव होईल. देवळाचे गुण देहाच्या गुणातून देव होता येतो. देहाचे गुण जर वाईट असतील तर माणूस राक्षस, आणि देहाचे गुण चांगले असतील तर माणूस ह्याच जन्मामध्ये ह्याच देह याच डोळा भोगीन माझ्या मुक्तीचा सोहळा. असं प्रत्येकाने हे ज्ञान घ्या. पण हे ज्ञान आहे ना, हे ज्ञान प्रत्येकाला मिळत नाही. पण त्याच्यासाठी अनुग्रहित व्हायला पाहिजे. पण अनुग्रहित होण्यासाठी पण त्याला पुण्याही लागतं सांगितलंय. काय लागतं त्याला? आपले वकील श्री पावसकर साहेब इथे आलेले आहेत. आणि म्हणून इथं काय सांगतात, तैसे ईश्वर वाचून काही ही अनेक लानी. म्हणजे बुद्धी काय? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ शुद्धी. एका भगवंताला प्राप्त करणं हे बुद्धीचं वैभव सांगितलं मला. आपल्याकडे किती ज्ञान आहे, त्या ज्ञानाला किंमत नाही मला. कारण शेवटला सगळंच जातो. ज्ञान जातो, ध्यान जातो, सगळंच जातो. वैभव जे काय, वैभव पण आपल्या निघून जातो. मग आपल्याकडे राहतो काय? बुद्धी राहते आपल्याकडे. बुद्धी की जी बुद्धी भगवंताशी एकरूप झालेली आहे. म्हणून एका अवलंबनात्मक बुद्धी व्हायला पाहिजे. एका परमात्मा तत्वाकडे जाण्याची बुद्धी आहे तीच आपल्याला वाचू शकतो. बाकीची बुद्धी आहे ती काय सांगितलंय, येरते दुर्मती जे बहुधा असे विकरते ते निरंतर अविवेकी. त्यांना अविवेकी म्हटलं. म्हणजे एका भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा ज्यांच्याकडे नाहीये, भगवंताचं ध्यान करण्याची इच्छा ज्यांच्याकडे नाहीये, भगवंताचं भजन ज्यांच्याकडे नाहीये, ते दुर्मती सांगतात. येरते दुर्मती म्हणजे त्यांना दुर्बुद्धी सुचलंय असं ज्ञानवाला सांगतात. जे बहुधा असे विकरती म्हणजे त्या ठिकाणी विकार उत्पन्न होतात. विकार कुठे नाही मला सांगा? जिथं भगवंताचा स्पर्श झालेला आहे तिथे विकार नाहीये. जिथं भगवंताचा चिंतन चालू तिथे विकार अजिबात येणार नाही. गोपिका मला सांगा, गोपिका किती रममान व्हायच्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये का? अखंड चिंतन त्याचं करायचं. कृष्ण 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 गोविंद घ्या, पण गोपाल घ्या. कशाला ते असे म्हणायचे मला सांगा? कारण त्यांच्या अंतःकरणाचा भाव कृष्णमय झाला होता. भावच लक्षात घ्या. आता मी तुम्हाला वरचं जाऊन सांगतो, वाईट म्हणून घेऊ नका बरं का. मी माफी मागून म्हणतो तुम्हाला. कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष कृष्ण नाही महाराज. कृष्ण आपल्या अंतरात्म्याचा भाव आहे. कृष्णमय भाव हा कृष्ण आहे. मग कृष्ण प्रत्यक्ष होता ज्यावेळेला, त्यावेळेला अर्जुनाने पाया पडून ज्ञान का नाही घेतलं? असा हात लावला असतं ज्ञान आलं असतं की नाही मला सांगा ना तुम्ही? झालं असतं की नाही महाराज? मग त्यांनी काय सांगितलं, याला गे अर्जुनाचा अभ्यासी मध्ये मिळेल. अभ्यास करूनच का? या 8 प्रहरामध्ये माझारी मोठं ते निमिषभर देत जाय. म्हणजे 4 प्रहर दिवसाचे, 4 प्रहर रात्रीचे. या 8 प्रहरामध्ये अर्जुनाचं थोडं 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 माझं ध्यान कर, तरच तुला हे ज्ञान होईल. म्हणून जोपर्यंत आपण ध्यान करत नाही, ज्ञानाची अपेक्षा करायची नाही. ज्ञान भरपूर असेल पण ते आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी ते ज्ञान आपल्याला कामाला येणार नाही. त्या 8 प्रहराम आधारी मोठं ते निमिषभर देत जाय. थोडं 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 माझं ध्यान कर. अर्जुनाला सांगतो कृष्ण परमात्मा. मग जे जे निमित्त देखेल माझे सुख, मग थोडं थोडं सुख तुला होईल. कुठं? आत्म्याकडे थोडं थोडं सुख होईल तुला. तुला असं वाटेल कधी ध्यानाला बसतो, कधी ध्यानाला बसतो, कधी ध्यानाला बसतो. मग जे जे निमित्त देखेल माझे सुख ते आरोधक विषय घेतील. म्हणजे विषय बाजूला होतील. ते विषय तुम्हाला धरूनच आहेत. ते शस्त्र नसेल तुमच्याकडे. म्हणून शस्त्र तुमच्याकडे काय दिलंय? ज्ञानोबाराने सांगितलं की नाही, ते शस्त्र तुमच्याकडे पाहिजे. नामरूपी शस्त्र. ते शस्त्र आपल्याकडे पाहिजे. ज्यांच्याकडे शस्त्र नाही ते हरणार. आणि ते शस्त्र कोणालाही मिळत नाही. त्याच्यासाठी बंधन आहेत सगळी. अशा अनेक पंथ जगामध्ये, पण तो शस्त्र तुम्हाला देत नाही. का? तुम्हाला ज्ञान भरपूर देतील ते, पण आत्मज्ञान देणार नाही.
मग जे जे निमित्त देतील माझे सुख ते ते आरोग्य विषय घेतील. मग पुणेहून जसे शशीबिंब दिशे दिसे हारपतायचे नाही तो. काय सांगितले? पुण्याचा चंद्र किती असतो? एकदम पिठूल चंद्र असतो. आपण त्याला पिठूल म्हणतो ना महाराज. पिठूल चंद्र म्हणतो ना, म्हणजे काय? पूर्ण चंद्र असतो. पण तो तसाच राहतो का महाराज? हळूहळू कमी 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 होतो. हारपतायचे नाहीच होय, नाहीसा होतो. तैसे भोगातून निघता चित्त मध माझी निघता. हळूहळू पंडित सुद्धा मीच होती. काय सांगितलंय? सर्व प्रकारच्या भोगातून बाजूला हो. पण ते भोगातून बाजूला होता येणार नाही आपल्याला. का? शस्त्र पाहिजे. नाम हे शस्त्र आहे. ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र जेणे यमकुळ गोत्र वर्दी येले. मी नाही बोलत बरं काय, ज्ञानोबाला सांगतात ही ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरी कळण्याला माणसाला बुद्धिमत्ता लागतो. पण ती गुरुची कृपा पाहिजे. गुरुची कृपा. गुरु दाविले वाटा, गुरुने वाट. आतल्या वाट आहेत, बाहेरच्या वाटा नाहीत. मला सांगा, बाहेर आता ह्यांना कोर्टात झालं वाट दाखल लागतो का? मंदिरात झालं वाट दाखल लागतो का? आतमध्ये झालं सांगा त्यांना दाखले वगैरे. गुरु कशासाठी पाहिजे? आतल्या वाटा आहेत सगळ्या. आतमध्ये वाट आहेत आपल्या. 72,000 नाड्यात विचार करा महाराज. ते शुद्ध होत नाही तोपर्यंत परमात्म्यावर आतमध्ये बसणार नाही. ते शुद्ध कशाने होतात? अनुग्रहाच्या प्रक्रियेतून, प्रबोधाच्या चिंतनातून. आणि हे ज्ञान कोणी देत नाही. उच्च लेवलचं ज्ञान आहे आणि मोक्षाचं ज्ञान आहे आणि शेवटचं ज्ञान आहे. आणि म्हणून ज्ञानवाऱ्याचे ज्ञानेश्वरी एक नाही श्रेष्ठ ठरले. ज्ञानवाऱ्याच का श्रेष्ठ ठरले? आणि म्हणून रामदास स्वामी लिहिले वै दाकुटा नृपती राजा आहे सगळ्यांचा, सगळ्या संतांचा राजा ज्ञानोबराया. वृद्ध काय असं सॅल्यूट मारती. सगळे जेवढे लोक आहेत ना मोठे मोठे संत ज्ञानोबरायाला सॅल्यूट मारतात महाराज. ही ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानाचा ईश्वर ज्ञान आहे पूर्ण भरलेला आहे. ओतप्रोत भरलेला आहे. पण तो त्यालाच कळेल की ज्याने ध्यान केलेले, ज्याने ध्यान धारणा केलेले. ध्यानाशी एकरूप आलं पाहिजे. ज्ञान हे जे भेटे ध्यानाच्या भेटीला ज्ञान होतं. म्हणून प्रत्येकाने ध्यान करायला पाहिजे. आणि जे ध्यान करत नाही मग त्यांना बाहेरचं ध्यान असतो सगळं. कोणाला खाण्याचं ज्ञान आहे, कोणाला संध्याकाळ कधी होतं चालले आपले. ह्या ध्यानातून आपल्याला होईल काही ज्ञान? अनेक वर्ष तरी आपण परमार्थाला गेलो, श्रवण भक्तीला गेलो आणि संध्याकाळी आपण टाकायला बसलो, ते ज्ञान होईल का? मला सांगा, होईल का? मटण मच्छी खायला बसतो, होईल का ज्ञान? ज्ञान होईल पण आत्मज्ञान नाही होणार नाही महाराज. आणि आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. जे जे करशी आणि काही नामापरते तत्व नाही हाकारुनी सांगे तुका. अरे नाम घेता राहू नका सांगतात. जे जे करशी आणि काही नामापरते तत्व नाही. बघा काय सांगितलं. म्हणजे नाम हे कसे तत्वरूपाने आहे आणि ते तत्व आपल्या रोमारोमामध्ये अखंड आपला रोम रोम भजन करतो. 3.5 कोटी केस आहेत आपल्या अंगावर. ते प्रत्येक रोम भजन करतो आपण. रात्रभर अखंड रात्र भजन करतो. मग मला सांगा, जर 3.5 कोटी आपल्या अंगावर केस आहेत तर जर प्रत्येक रोम आपला भजन करायला लागला तर आता मला सांगा, तुम्हाला देवाचं नाव घ्यायची गरज आहे का? मला सांगा. मग देवाचं चिंतन कोण करतो? तुम्ही करता का देव करता? अहो देवच आपल्याकडनं चिंतन करून घेतो. ओठन आले, कंठन आले, जीवाना रटे राम, आम्हाला राम जप करे हम बैठा राम. कबीरदासांचं हे म्हणणं आहे. विचार करा. हे सगळ्या अशा अवस्था आहेत, अंतकरणाच्या स्थिती आहेत. आणि त्या स्थित्या मिळण्यासाठी देवा श्री गुरुला शरण जा. कोणत्याही गुरुला आपलं गुरु म्हणू नका, नाही तर आपली फसगत होईल. जो गुरु आपल्याला ध्यानाशी त्या परमात्मा आंतरिक अंतरात्म्याशी एकरूप करतो, म्हणून जीव शिवा ऐक्य करेल तो सद्गुरू सांगितलाय. जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून देणारा तो गुरु सांगितले आपल्याला. मग जो आपल्याला गुरु वही जो हरीसे मिलावे. बघा काय लिहिले. गुरु त्यालाच म्हणा जे हरीची भेट करून देईल. गुरु वही जो हरीसे मिलावे. आता हरीशी आपल्याला भेटायचं असेल तर कुठला पण गुरु आपली भेट करून देईल का? ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला अनेक सांगेल, पण गुरु वही जो हरीसे मिलावे. आणि प्रत्येक माणूस हा वाल्यपुरुषासारखाच आहे. वाल्यापुरीसारखाच प्रत्येक माणूस आहे. वृत्ती माणसाची वाल्यापुरीसारखी आहे. म्हणून समर्थांनी पहिल्यांदा लिहिले धन्य 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 हा वाल्मिक. आणि ऋषी माझे पुण्य श्लोक. सगळ्या ऋषीमध्ये श्रेष्ठ ठरला. पहिल्यांदा आला बरं का वाल्यापोली. सगळ्यात पहिल्यांदा आहे. नारदाचा भक्त, नारदाचा दास आणि
जयाचेने त्रैलोक्य पावन केलं. त्या नारदाने काय केलं? तिन्ही लोकांना पावन केलं महाराज. तिन्ही लोकांना पावन केलं. कशातून केलं पावन? उपरतीने अनुताप तिथे कैसा उडेल पाप. ध्यान तपे पुण्यरूप. दुसरा जन्म झाला त्याचा. पहिला वाला मेला. ज्या वेळेला त्यांना नारद मुनी भेटले, नारद महर्षी, त्यावेळेला पहिल्या वाल्या मेला म्हणजे सापच मेला, राहिलाच नाही तो. का? तर त्याला सांगितलं बाबा जा तुझ्या पापाला वाटेकरी कोणी आहेत का बघा. आपल्याला वाटतं आपल्या पापाची वाटेकरी सगळे कोण नाही ना महाराज. तेव्हापासून ही प्रथा आहे. पण आपला भ्रम झालेला आहे. पण मायेमध्ये अडकलेला आहे. माझी बायको, माझी मुलं, हे सगळं आपला भ्रम आहे. एक दिवस आपला सगळा हा टाकून जायचा. इथे काही राहणार नाही. सगळंच टाकून जायचं. मग हे करायचं नाही काय? हे उत्तम प्रकारे करायचं. पण करता करता भगवंताच्या नामस्मरणातून करायचं. हे सांगितलेलं आपल्याला. टाकायचं काहीच नाही बरं का. काहीच टाकायचं नाही. पण प्रत्येक गोष्ट भगवंताच्या नामस्मरणातून करायची. तरी उचित करणे आघावी. ज्ञानवाऱ्या सांगतात तू आचरून मजा अर्पावी. हो सगळं करा, आपण मला अर्पण करा. आपण आपल्याचकडे घेऊन बसतो. हे मी केलं, ते मी केलं, ते मी केलं, मी आणि सगळं मी माझं आणि भ्रांतीचं ओझं आहे सगळं. तरी उचित करणे आघावी. तू आचरून मजा अर्पावी. परिचित्त वृत्ती विना असावी आत्मस्वरूपी. काय लिहिलंय बघा, किती सोपं परमार्थ सांगितलं महाराज. आणि म्हणून तुम्ही जे जे काम करताना ते काम पूर्ण करा. कुठलाही तुम्हाला भगवंताने जो तुम्हाला लादून दिलेलं काम आहे तो सगळं करा. तो तुमचं कर्तव्य आहे. पैसा कमावणे तुमचं कर्तव्य आहे. पण ते करत असताना उचित करणे आघावी. तू आचरून मजा अर्पावी. अरे कर, पण मला संध्याकाळी अर्पण कर, नाही तर तुला गर्व होईल. सांगितलं प्रपंचातल्या गोष्टीचा गर्व होतो, गाडीचा गर्व होतो, बंगल्याचा गर्व होतो, सगळ्या गोष्टींचा गर्व माणसाला होतो. भक्तीचा पण गर्व होतो माणसाला. सगळ्याचाच गर्व होतो. मला सांगा, एखादा माणूस चांगल्या पंथामध्ये गेला हाय लेवलच्या, तर त्या पंथाचा अभिमान होतो माणसाला. पंथ अभिमान. आणि तो लय खतरनाक. पंथ अभिमान सगळं खतरनाक. पण त्या पंथामध्ये काय शिकवलं जाते आम्हाला माहिती आहे. कारण त्यांचे साधक वाढले पाहिजे. त्यांना ज्ञानाशी गेलं काहीच नाही. त्यांचे साधक वाढले पाहिजे. म्हणजे गर्दी नको आहे. सगळीकडे गर्दी आहे. आणि जिथं गर्दी आहे ना ते समजा ते ज्ञान नाही आहे. मग मला सांगा, भगवंतांनी 2च शिष्य बनवले की नाही? कशाला बनवले? अहो 18 औषधी सेना होती तिथे. सगळ्यांना देव बनवलं असतं त्यांनी. पण बघितलं कसं कोण आहे, कोणाचे कर्म कसे सगळं त्यांनी बघितलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे. आणि आपल्याला ह्या कलियुगामध्ये सहज आहे. हो सहज आहे. पण ते आपण घ्यायला तयार नाही. ताबडतोब ज्याचं शनी अनुग्रह दिला त्याचं शनी मोक्ष झाला. बंधन काय आपल्याला बोलूच नाही. ताबडतोब जिथल्या तिथं आहे. आणि एकदा का त्या भगवंताचा अनुभव आला की माणूस खाली येत नाही बरं का. एकदा लोखंडाचं सोनं झालं तर परत लोखंड होईल का? हो नदी एकदा सागराला मिळाली, परत तिला वेगळी करता येईल? नदी मिळाली सागरे निवडावे कोणी परी, लोहे सोने होता माघारी नये. एकदा तुम्ही भगवंत प्राप्त झाला ते परत मागे येत नाही माणूस. परत पुढे जातो. अशा सगळ्या प्रक्रिया आहेत त्या. आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान, ज्या प्रक्रिया आम्हाला दिल्या बाबांनी, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून. आणि त्या वाल्मिक ऋषीला एवढं त्यांनी केलं की नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तारला गेले. बघा काय केलं त्याने. रघुनाथाचा अवतार पण नव्हता, राम जन्माला पण आला नव्हता. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार. शास्त्र कुठे होते तेव्हा? महाराज शास्त्र होते का? बरं रामकथेचा विस्तार ही कोणाची कृपा आहे? ही नारद महर्षींची कृपा महाराज. अशी गुरुची जोपर्यंत कृपा होत नाही, गुरु वही जो हरीसे मिळावे, जो आपल्याला देवाची भेट करून देणारा गुरु मिळाला पाहिजे. नाही तर नुसतं सांगेल जा इकडे पंढरीला जा, अमुक ठिकाणी जा, ह्या देवाची पूजा करा, त्या देवाची भिंतीवरला देवाची पूजा करा. देव कुठे आहे? आणि मला सांगा अधिष्ठान कुठे आहे? अधिष्ठान आपल्या आतमध्ये आहे. तो अधिष्ठान आहे म्हणून आपण चालतो. तो उतरला खाली तर मग तो अधिष्ठान तुम्हाला कधी माहित पडेल? आणि त्या अधिष्ठानाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती हो. भक्ती त्यालाच म्हणतात की आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं. म्हणून काय सांगितलंय
वाल्यापुरीच्या बाबतीत समर्थ रामदास सांगतात की नसता रघुनाथा अवतार नाही पाहिला शास्त्राधार रामकथेचा विस्तार विस्तारला देणे. आणि त्या रामाच्या बरं का त्या वाल्मिक ऋषीच्या हृदयामध्ये पहिल्यांदा रामाची उत्पत्ती आली आणि राम प्रगट झाला आणि प्रत्यक्ष रामाला जन्माला यावं लागलं. किती मला सांगा वाल्याकोली कोण होतो? दरोडेखोर 1 नंबरचा. तेव्हा यांनी पुस्तक लिहिलंय. काय नाव त्या पुस्तकाचं नाव? वाल्याची आई. बघा बाजूलाच बसल्या. असा वाल्याकोली वाल्मिक ऋषी झाला, विचार करा. आणि त्याच्या हृदयामध्ये भगवंताला येऊन बसावं लागलं. प्रत्यक्ष अवतार भगवंत राम हृदयामध्ये आला आणि त्याच्या हातातून जाणून लागलं. एवढा वाईट मनुष्य तिन्ही लोकांना पुनीत करतो, विचार करा. म्हणजे त्या हरिनामाची ताकद किती असली. म्हणून नाम घेता राहू नका, पुढे जामीन तुकाराम महाराज म्हणतो, मी तुमच्या कोठडीमध्ये उभा राहीन, तुम्हाला काय झालं तर मी आहे, पण नाम घ्या. मी तिथे उभा राहीन, तुम्हाला वरती उभा मी आहे, मागे पुढे उभा राहाय सांभाळित आणि या आघाता निवारा. या जे काय आघात येतील ते मी त्याचा सगळं करेन, पण तुम्ही नाम घ्यावं. आणि प्रत्येकाने नाम घ्या. नामस्मरणे निरंतर त्याची जाणारे पुण्य शरीर. निरंतर ज्याचं अखंड चिंतन चालू आहे ते पुण्यवान शरीर आहे. ज्याच्याकडे नामस्मरण नाही, तर नुसत्या आपल्या मुखाच्या बाता सांगतो, मुखाने चांगलं चांगलं ज्ञान सांगतो, त्याला हे ज्ञान त्याची सुटका होणार नाही. सुटका कशाने होईल? नामस्मरणे निरंतर त्याची जाणावे पुण्य शरीर. नाना दुःखाचे गिरीवर नामस्मरणे नासते. मोठे मोठे डोंगर असतील तरी त्यांचा नाश होईल, पण नाम पाहिजे महाराज. म्हणून माऊलीने सरळ लिहिले आहे, छोट्या माऊलींनी आपली छोट्या लिहिले, नामाशी विमुखतो नर पापी. या ज्यांच्याकडे नाम नाही तो पाप हे सांगतात. आणि रामकृष्ण हरी हे नाम नाही बरं का. रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा. राम जगे माऊलीने स्वतः स्पष्ट केलंय. रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा लिहिले, म्हणजे तुम्ही देहभाव राहा. तो जीवाचा भाव आहे, पण आत्मा तो शिवाचा. राम जपे तो राम कुठला? जो भगवान शंकरांनी जपला तो राम कुठला? आणि तो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आणि तिथून ही परंपरा आलेली आहे. मच्छिंद्रताचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष वल्ला गहिनी प्रसादे ज्ञानदेव सार. ही परंपरा आहे महाराज. ह्या परंपरेमध्ये आपण आलो तर आपली सुटका आहे. नाही तर आपण परंपरेला जर सोडलं तर मग आपण इथं कोणाची वाक आहे. आणि अशा ज्ञानोबाराने वयाच्या 15-16 वर्षी आपल्या हरिपाठामध्ये वाल्याचा उल्लेख केला, वाल्मिक ऋषीचा उल्लेख केला. पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक नामे 3 लोक. बघा बा महाराज, अशा त्या वाल्या कोलीचा कोण होता तो? परत बोल. दरोडेखोर. 7 रांजणमध्ये एवढी माणसं मारली त्यांनी. मग अशा वाल्याचा उल्लेख केला. मग तुमचा आमचा उल्लेख होणार नाही का भगवंताकडे? एवढी पापं आपल्याकडे किती झाली असतील? काय 5, 25, 50, 100, 200, 1000 त्याची एवढी तर नसतील झाली ना आपल्याकडनं. मग एवढा पापी, पण त्याचा उल्लेख माऊलीने हरिपाठामध्ये दिलाय. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे 3 लोक. नामाने 3 लोकांचा उद्धार होतो. 3 लोक उद्धार होते, म्हणजे 3 लोकांचा उद्धार हरिनामातून होतो. बघा लक्षात घ्या. आणि ते नाम सोपे रे. ते नाम सोपं एकदम सोपं आहे, पण त्या घेण्याची प्रक्रिया आहे. मी नेहमीच म्हणत असतो तुम्हाला, मुखी ब्रह्मनाम हाती सात्विक कर्म तरी विनियोग होणे विफल केलेले. विनियोग दिलं काम विफलची. विनियोग कसा आहे? एखादी गोष्ट आहे आपल्याकडे भरपूर आहे, पण तिचा विनियोग आपल्याला जमला नाही, तशीच पडून राहतो. आता महाराजांकडे ढोलकी आहे, वाजायला जमत नाही. विनियोग नाही हो, विनियोग पाहिजे ना. कसं वाजवतं त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? साधी आपल्याकडे ढोलकी शिकायची झाली, पेटी शिकायची झाली तर आपल्याला गुरु करावा लागतो. मग हे तर आपल्याला काय करायचं? परलोकाला प्राप्त करून घ्यायचं. जिता नाही सार्थ केलंय, व्यर्थ आयुष्य निघून गेले. म्हणजे धान्याची नाही पेरली, पेरलाच नाही आपण,
ते उगेल का? पेरीले ते उगवते आणि बोलण्यासारखे उत्तर येते. पण जसं आपण पेरू तसं आपल्याकडे ते उगवणार आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे? पेरणी करा, पण हरिनामाचीच पेरणी करा. हरिनामातून आपला उद्धार आहे. म्हणून तर आपण काय सांगितलंय? येर तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. इतर लोकांना ज्यांच्याकडे हरिनाम नाही, जे ध्यान करत नाही, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून जे आत्मचिंतन करत नाही, आपल्याच अनुष्ठानावर आपण आरूढ होत नाही आणि भगवंताचं भजन करत नाही, तोपर्यंत सांगितलंय. म्हणून तया पार्था स्वर्ग नरक अवस्था. एखाद्या माणसाने स्वर्गाची अवस्था केली बरं का, लोकांना स्वर्ग व संसार या नरक अवस्था प्राप्त होतात. म्हणजे स्वर्गात तरी जातो, नाही तर नरकात तरी जातो. एक तर माणूस स्वर्गात तरी जातो. मग माऊली सांगतात की तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग इंद्रपणाची उटी उतरे, मग सवेची येते माघारी मृत्यू लोकी. वेशा भोगे कवडावेचे, मग दारही न चुकू सके ती यायचे. तसे लाजीराव आणि दीक्षितांचे काय म्हणून सांगू? बघा माऊली काय सांगतात? मग तया पुण्याची पावटी सरे. जर आपण स्वर्गामध्ये गेलो तर पुण्य तिथं संपला जातो सांगतात. इंद्रपणाची उटी उतरे, सवेची ती माघारी, परत तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये यावं लागेल. जसं एखादी वेश्या आहे, जसे वेश्या भोगे कवडा वेचे. जोपर्यंत आपल्याकडे कवडा आहे, कवडा म्हणजे पैसा आहे, तोपर्यंत वेश्या सांगते माझ्याकडे. कवडा संपला, हात बी लावून देत नाही, चल चालू वाट, दरवाजाला पण हात लावून देत नाही. तशी आपली अवस्था होणार आहे. आपल्याकडे जोपर्यंत शिल्लक आहे, पुण्य आहे, तोपर्यंत आपण इथे आहोत. एकदा पुण्य संपला की आपल्याला नरकाला जावं लागेल. आणि पुण्य जमा असताना भगवंताचं नामस्मरण करा, त्याच्याशी एकरूप व्हा. दुसरा जगामध्ये मार्ग नाही आहे. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुचे. एका केशवराजे सकळ शेते, एका परमात्मा तत्वाला प्राप्त करून घेणं, भगवंताचं भजन करणं, हेच पुण्य आहे. सगळं जमतं माणसाला, पण भगवंताचं भजन जमत नाही. कोणीच करत नाही महाराज, करतच नाही. का? जमणारच नाही. आणि ते श्वासावरती यायला पाहिजे. जो श्वास जातो येतो त्याच्यावरती भजन करायला पाहिजे आपल्याला. त्याच्याशी केलं, कारण श्वास हाच आपला देव आहे. देव म्हणजे आपला प्राण सांगितलंय. देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण. प्राणच आपला देव आहे. पण ह्या श्वासाला चालवणारी जी शक्ती आहे त्याला प्राण म्हणतात. नुसता श्वास नाही बरं का, श्वासाला चालवणारी एक शक्ती आहे, वेगळी अद्भुत शक्ती आहे, म्हणजे व्यापक शक्ती आहे. आणि ती व्यापक शक्ती या श्वासाला चालवतो. आणि त्या श्वासावरती भजन आपण केलं की आपण व्यापक होतो. आपणच व्यापक होतो. आणि ती व्यापकता येण्यासाठी श्री गुरुंना शरण जावं लागतं. म्हणून गुरु जावी या वाटा, गुरुने आपलं वाट दाखवायला पाहिजे. येऊन विवेक हे तीर्थ तटा, दोन्ही मलकटा बुद्धीचा त्याने आपल्या बुद्धीवर आलेला मलकट धुता यायला पाहिजे. प्रत्येक माणसाकडे ते ज्ञान आहे, पण ते प्राप्त का होत नाही? तर त्याच्यावरती मळ आलेला आहे, विक्षेप आलेला आहे, आवरण आलेलं आहे, अवगुण आलेली आहेत, अहंकार आलेला आहे, काम क्रोध लोभ बंधमस्त दंभ संशय चिंता हे सगळे विषय बसलेले त्याच्यावर. आणि म्हणून ते प्राप्त होत नाही. आणि ते शस्त्र जर तुमच्या हातात मिळालं, ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र त्याने जेणे यमकुळगोत्रवर गेले, ते शस्त्र आपल्या हातात यायला पाहिजे. आणि ते शस्त्र आपल्या हातात येण्यासाठी गुरूंना शरण जावं लागतं, ध्यान करावं लागतं, ते नाम घ्यावं लागतं. या सगळ्या प्रक्रिया आहेत. म्हणून मुखी ब्रह्मनाम हाती सात्विक कर्म परिविनियोग म्हणे विफलची. मुखी ब्रह्मनाम आहे, हातामध्ये सात्विक कर्म आहेत. एखाद्याला वाटलं मला जमलं, पण नाही महाराज. त्यांनी काय सांगितलंय? विनियोग. म्हणजे ते कसं घ्यायचं, कसं सोडायचं, कसं थांबायचं, ब्रह्मरंध्रात कसं जायचं, मुळाधार ते ब्रह्मरंध्र, या सगळ्या दाखवणारा तो सद्गुरू सांगितलं. म्हणून गुरु वही जो हरीशे मिलावे, म्हणजे जो आपल्या जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून देतो त्यालाच गुरु म्हणा. अन्यथा बाकी गुरु नाहीत असं कोणी लिहिलं याच्यामध्ये. असे सगळे संत सांगतात बरं का. सगळ्या संतांनी हेच सांगितलंय. आणि स्वतः भगवान परमात्मा काय सांगतो ऐका जर 2 मिनिट. आणि वेळ बोलू नका. बघा भगवान कृष्ण परमात्मा सांगतो
कशामध्ये? भागवतामध्ये, एकनाथी भागवतामध्ये. मंत्रतंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहेत आयते. मंत्रतंत्र तुम्हाला देणारे गुरु आहेत, घरोघरी गुरु आहेत आयते. जो शिष्याशी मेलवी सद्वस्तुते, सद्वस्तुते सद्गुरु त्याते श्रीकृष्ण मानी. जो शिष्याला आपली सद्वस्तू म्हणजे आपला अंतरिष्ठ अंतरात्मा हा कसा आहे तर शाश्वत आहे, त्या शाश्वत अशी जो एकरूप करून देतो आणि त्याचं ध्यान करायला लावतो त्यालाच गुरु म्हणा. मंत्रतंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहेत आयते. जो शिष्याशी मेलवी सद्वस्तुते सद्गुरु त्याते श्रीकृष्ण मानी. कृष्ण परमात्मा त्यालाच गुरु सांगितले की जो आपला जीवाशिवाचं ऐक्य करून देईल त्यालाच गुरु म्हणा. अन्यथा जे गुरु असतील ते काही कामाचे नाही असं भगवंताने सांगितले बरं का. कशामध्ये? नाथ भागवतामध्ये झालेली सेवा. आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. कुंडलिकामध्ये हरे विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्मनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन सुखदेव जय, अवधूत चिंतन सुखदेव जय. सगळे